मी सासरी जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा 40 लोकांनी मला ऍट वन गो रिजेक्ट केलं. बापरे. की अशा दिसणाऱ्या मुलीशी लग्न नाही करायचं, तू प्रेग्नन्सीत स्वतःची काहीच काळजी नाही घेतली म्हणून तुला साधं पास्ता पण येत नाहीये. एकाने सांगितलं की गुरंढोरं करतात आणि साधं तू बाई माणूस असून तुला येत नाही. म्हणजे तू कोणत्या टाईपची आई आहे या जगात की तुला ते पण करता येत नाही जे जनरली सगळेजण करतात. बापरे. इन्व्हर्टेड निप्पल म्हणजे एखाद्या स्त्रीला जिला निपल्स इधर फ्लॅट आहेत किंवा आतमध्ये आहेत. सो माझे अगदी आतमध्ये निपल्स होते. तर डॉक्टर म्हणले की सिरिंज इंजेक्शनचा पुढचा भाग कट केला आणि इंजेक्शन दिलं तर इंजेक्शनने फुल करून निपल बाहेर काढायचं. बापरे. आय यूज टू क्राय. तो इतका हॉरिबल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि ती उठली आणि रडली ना दुधासाठी. मग मला वाटायचं काय हे बाळ दूध मागतो, काय बाळाला भूक तरी लागते, नको लागू दे हे काही. 12व्या का 13व्या दिवशी माझ्या मुलीने पिल्यानंतर जेव्हा उलटी केली तेव्हा इट वॉज ब्लड वॉमिट. प्रॉब्ली तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी सर्वात डिफिकल्ट एक्सपिरियन्स होता बघण्यासाठी. जेव्हा मी चेक केलं तर निपलला माझ्या डीप कट म्हणजे आतलं मांस दिसत होतं प्रॉपर. मग डॉक्टर अडवाणी म्हणून एक ही बिकेम अ टर्निंग पॉइंट. त्यांनी मला आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं की तिच्या दोन्ही निपल्समध्ये पस झाला तर आपल्याला दोन्ही निपल्स कट करावे लागतात. आणि पिल्लू जे पितंय तर रक्त नाहीये, पस पितंय पिल्लू. सो मी त्यांच्याकडून चाइल्ड बर्थ एज्युकेशन शिकले चुकून मुंबईला येऊन. डॉक्टर विजया तिला मी फोन केला आणि तिला विचारलं असा असा इश्यू आहे. तिने मला ऑनलाईन सांगितलं तू बाळाला सरळ पकडून पाचते, सरळ पकडू नको, खुशीवर वळव. दुसरी गोष्ट तिने मला सांगितलं निपल होल्ड आणि बाळाचं तोंड हे अपोजिट डायरेक्शन मध्ये असलं पाहिजे. मला त्या दिवसानंतर कधीच दुखलं. जगात कोणत्याही आईला काही प्रश्न असेल ब्रेस्ट फीडिंग बद्दल, लेट प्रॉब्लेम कम फ्रॉम एनिवेअर, कॅन सोल्युशन बी माय ट्रस्ट. आईने तिच्या नवीन बाळाला दूध पाजणं, त्याचं संगोपन करणं हे तिच्या आयुष्यातले काही सुंदर क्षण असतात. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की यामुळे एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होऊ शकते आणि तिचं संपूर्ण आयुष्य यामुळे बदलू शकतं? हो, सेल्फ मेड सखीच्या या वुमन्स डे स्पेशल एपिसोडमध्ये आपण अशा एका इन्स्पायरिंग महिलेशी संवाद साधलाय जिच्यासाठी स्तनपानसारखी नैसर्गिक गोष्ट प्रचंड वेदनादायक आणि आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही अशी भयानक ठरली. पण त्यातून खचून न जाता तिने एका मोठ्या ब्रँडची निर्मिती केली आणि आज ती तिच्या अनुभवाच्या जोरावर लाखो महिलांचा आई होण्याचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न करते. हा पॉडकास्ट मी तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला आवर्जून सांगेन, कारण आय एम शुअर यामुळे तुम्हाला खूप काही शिकायला तर मिळेलच, पण त्यासोबत तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला या पॉडकास्टची नक्की मदत होईल. प्लीज कीप वॉचिंग. श्रेया मॅम, लोकमत सखीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आपला जो पॉडकास्ट आहे सेल्फ मेड सखी त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं खूप खूप स्वागत. येस. सो सर्वात पहिला माझा प्रश्न आहे की तुम्ही लॅक्टेशन आणि चाइल्ड केअर कन्सल्टंट आहात आणि तुमचा मायद्विजाचा जो ब्रँड आहे तो तुम्ही सक्सेसफुली रन करत आहात. तर आता तसं बघायला गेलं तर लॅक्टेशन कन्सल्टंट ही कॉन्सेप्ट आपल्यासाठी खूप नवीन आहे आणि चाइल्ड केअर कन्सल्टंट तर आपल्याला माहिती आहे, पण लॅक्टेशन म्हणजे बाळाला दूध पाजणं, करेक्ट, आणि चाइल्ड केअर म्हणजे लहान मुलांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करणं. आता याच्यासाठी पण वेगळ्या ट्रेनिंगची गरज असते हे आपल्याला खरं तर माहिती नाही आहे. आणि मी जेव्हा तुमची स्टोरी ऐकली तेव्हा माझ्यासाठी सुद्धा ते नवीन होतं. तर या कॉन्सेप्टबद्दल आपल्या प्रेक्षकांना तुम्ही नेमकं काय सांगाल आणि तुमचा जो ब्रँड आहे त्याच्याबद्दल नेमकं काय सांगाल? ओके, बाय द वे थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल आणि एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी. एक महत्वाची गोष्ट की चाइल्ड बर्थ एज्युकेटर म्हणजे आपण पूर्वीच्या काळी दाईमा किंवा जे दाया म्हणून घरी यायचे आणि त्यांच्या अंडर डिलिव्हरीज व्हायच्या, ही जी कन्सेप्ट होती आपल्याकडे जिथे प्रेग्नन्सीला नॅचरल समजलं जायचं. करेक्ट. शेतात काम करणं, घरी काम करणं आणि पोरांना जन्म देणं, ती तेवढीच नॅचरल कन्सेप्ट होती जेवढी ती असली पाहिजे. पण आता तसं नाही आहे. लाईफस्टाईलमध्ये बदल आहे, खाण्यापिण्यातले बदल आहेत, अपेक्षा बदलल्यात, वय बदललंय प्रेग्नन्सीचं आणि कित्येकही लोक दे डोंट वॉन्ट टू हॅव अ चाइल्ड, काही जणांना एक मूल पाहिजे. तर ह्या सगळ्यामध्ये चाइल्ड बर्थ एज्युकेशन खूप महत्वाचा रोल प्ले करतो. आणि एक दुसरं महत्वाचं कारण म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीज. म्हणजे माधवी, एक काळ असा होता की मला प्रश्न आला ना, मी आई आणि सासूकडे जाईल
पण आता असे आई आणि सासूने सजेशन दिलं की लगेच आता ह्या सांगणार आहेत आम्हाला, आता मला माझ्या पद्धतीने मोठं करू दे ना. तर ती जी कन्सेप्ट आहे. आणि तिसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे गुगल, इंस्टाग्राम आणि युट्यूब. सो आपण एवढी हॅपी बाळं बघतो, मग सगळ्यांचं सगळं भारी चाललंय, डिलिव्हरी झाली आणि 3 महिन्यात ती बाई एकदम परत स्लिम ट्रिम झाली. हा जो एक इम्पॅक्ट आहे, त्यामुळे अपेक्षा बदलल्यात स्वतःकडून ज्या. म्हणून चाइल्ड बर्थ एज्युकेशन हे खूप महत्वाचं आहे. हे सुरू होतं तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय तेव्हापासून ते तुमचं बाळ 7 वर्षाचं होईपर्यंत, जोपर्यंत ऍक्च्युअली आपला रोल असतो. आणि लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणजे बेसिकली दूध पाजणं हे नॅचरल आहे, पण सगळ्यांना नॅचरली जमेलच असं नाही. सो लॅचिंग मध्ये भरपूर कन्सर्न्स असतात. आपण पुढे बोलू तेव्हा मी तुला सांगेल की वन ऑफ द मेजर रिझन की ते मलाच जमलं नाही, म्हणूनच मी ह्या फील्डमध्ये पण आहे. पण एका बाईला जिला ब्रेस्ट फिडिंग जमलं, शी फील्स नाव आय एम अ गुड मदर. आणि जर ती एक गोष्ट नाही जमली, आय एम अ फेल ॲज अ मदर. म्हणजे अशी एक गोष्ट जी तुमच्या मातृत्वाची डेफिनेशन बनून जाते. बरोबर. आणि ती व्यवस्थित होण्यासाठी लॅक्टेशन कन्सल्टंटचा रोल असतो. करेक्ट. आता माय द्विजा. सो द्विजा म्हणजे संस्कृतमध्ये पुनर्जन्म. वा. आणि हा शब्द मी माझ्या स्पिरिच्युअल गुरु जे आहेत महात्र्या, त्यांच्या तोंडून ऐकला होता की तुम्ही जर स्पिरिच्युअलिटी करताय किंवा मेडिटेशन करताय म्हणजे तुमचा पुनर्जन्म झाला. सो द्विजा. तर मी जेव्हा विचार केला की आई म्हणून आपण म्हणतो की तो प्रत्येक स्त्रीचा एक पुनर्जन्म असतो, आणि म्हणून द्विजा. आणि मग माझ्या नवऱ्याने ऑब्जेक्शन घेतलं की प्रत्येक स्त्रीची सेम नसतेच, तुझी वेगळी, माझी वेगळी, आईची वेगळी, सासूची वेगळी. अच्छा. म्हणूनच द्विजा, माझा पुनर्जन्म स्त्री. ब्युटिफुल. खूप मस्त कॉन्सेप्ट आहे खरं तर. आता ना तुम्ही तुमचा जो ब्रँड आहे तो एकदम सक्सेसफुली रन करताय आणि बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणून तुम्ही खूप उत्तम काम करताय. पण कोणतीही घटना घडण्यासाठी ना आधी काहीतरी व्हावं लागतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात होण्यासाठी त्याच्या आधी कोणती तरी घटना घडावी लागते. ती घटना तुमची मला माहिती आणि ती खूप इन्स्पायरिंग आहे, पण प्लीज प्रेक्षकांना सांगा. ओके. 2 गोष्टी आहेत ह्याच्यामागे. एक, मी चुकून चाइल्ड बर्थ एज्युकेटर झाले. तर तुला ऐकायला खूप ऑड वाटेल, चुकून कसा काय माणूस होऊ शकतो. सो मी योगा शिकवायचे. 11वी नंतर मी शिकवायला सुरुवात केली कॉलेजची फीस कलेक्ट करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर लग्न झालं, लग्न करून आले तर मी सासूबाईंना सांगितलं की आता मला जनरल योगा नाही शिकवायचा आहे, आय वॉन्ट टू चॅनलाइज इट टू प्रेग्नन्सी फिटनेस. ओके. म्हणजे एका स्पेसिफिक ग्रुपला शिकवायचं. तर मी मुंबईमध्येच एक कोर्स होता ज्याच्यामध्ये 5-6 गोष्टी ते शिकवणार होते आणि एक गोष्ट प्रेग्नन्सी योगा होती. इंटरनॅशनल ट्रेनर्स वगैरे येणार होते. तर मी म्हटलं शिकूयात, काहीतरी चांगलं शिकायला मिळेल, म्हणून मी आले मुंबईला. आणि 6 दिवसाच्या कोर्सच्या शेवटी मला सर्टिफिकेट मिळालं दॅट यू आर अ चाइल्ड बर्थ एज्युकेटर. अच्छा. तो लेबर, ब्रेस्ट फीडिंग, बेबी केअर, पोस्ट डिलिव्हरी केअर आणि फिटनेस. ओके. पण हे तुमच्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे की नंतर? लग्नाच्या नंतर. ओके. ओके. लग्नाच्या आधी मी योगा शिकवायचे. लग्नानंतर मी सासूबाईंना म्हटलं मला फक्त प्रेग्नेंट लेडीजना शिकवायचंय. ओके. आणि त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे मग कोर्स बघ आणि करून टाक. आणि मी जो कोर्स केला तो चुकून दुसराच कोर्स होता. ओके. सो मी जेव्हा घरी परत आले तेव्हा वॉज चाइल्ड बर्थ एज्युकेटर. सो नियतीने तुम्हाला आधीच तिथे नेलं होतं. येस, पॉसिबिलिटी वॉज गॉड्स विश. आणि त्याच्यामुळे ते झालं. पण तोपर्यंत मला असं वाटायचं ना, नॉर्मल डिलिव्हरी फार महत्वाची. डिलिव्हरी पर्यंत सगळं शिकलंच पाहिजे. आणि ऍक्च्युअली निगेटिव्ह गोष्ट आहे, पण आतापर्यंत खूप साऱ्या बायका डिलिव्हरी पर्यंत सगळं खूप छान शिकतात, पण खरा पिक्चर त्याच्यानंतर सुरू होतो. ओके. तर हे कळण्यासाठी माझ्या आयुष्यात असंच झालं. मी डिलिव्हरी पर्यंत शिकवत होते जेव्हा मी आई नव्हते, मी प्रेग्नेंट नव्हते. आणि माझी सासू म्हणली की तुला अथॉरिटी तेव्हा येईल जेव्हा तू आई बनशील. म्हटलं काही नाही मम्मी, सगळं सोपं असतं, काही प्रॉब्लेम नाही. मी प्रेग्नेंट झाले. माझ्या मोठ्या मुलीची डिलिव्हरी अतिशय सुंदर. म्हणजे मी अख्खी प्रेग्नन्सी ऍक्टिव्ह होते, व्यायाम करत होते. मी स्वतः लेबरमध्ये असताना मी 2 सेशन घेतले. अच्छा. 15 दिवस लेबर होतं माझं मस्त. स्टेज 1 जी असते ती कम्फर्टेबल स्टेज, मी त्याच्यात 2 सेशन घेतले. सेशन मध्ये मी बायकांना सांगायचे मी आता लेबरमध्ये आहे, माझ्या पिशवीचं तोंड 2 सेंटीमीटर ओपन आहे, बट आय एम टेकिंग सेशन. आणि माधवी ते खूप कम्फर्टेबल असतं. जर तुम्हाला माहिती आहे की इफ आय एम इन माय सेल्फ कंट्रोल, की मला काय होतंय, मला हे का होतंय आणि याची पुढची प्रोसेस बिकम्स व्हेरी इझी.
तर ते झालं आणि मुलगी आली, आनंद झाला, छान झालं, मस्त, चला आता ब्रेस्ट फिडिंग करायचं. कुठे जमतंय? काहीच नाही जमत आहे. ना पाचता येतंय ना काही, ते बाळ रडतच आहे. मग घरच्यांनी सगळ्यांनी कमेंट केली की बाळ तर रडतातच, तुम्हाला आजकालच्या मुलींना ना काहीच करता येत नाही. ठीक आहे, तरी मी पाचते. मग मी घरच्यांना सांगितलं मला खूप जास्त त्रास होतोय, खूप दुखतंय. सो देयर वॉज अ कन्सेप्ट कॉल्ड एज इन्व्हर्टेड निपल. म्हणजे एखाद्या स्त्रीला जिला निपल्स इधर फ्लॅट आहेत किंवा आतमध्ये आहेत. सो माझे अगदी आतमध्ये निपल्स होते. काही आयडिया नाही त्याला बाहेर कसं काढायचं. मग मी डॉक्टरांना सांगितलं की खूप दुखतंय तिला पाचताना बाळाला. तर डॉक्टर म्हणले की सिरिंज, इंजेक्शनचा पुढचा भाग कट केला आणि इंजेक्शन दिलं, तर इंजेक्शनने पुल करून निपल बाहेर काढायचं. बापरे. आय यूज टू क्राय. तो इतका हॉरिबल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि एक नर्स यायची, ते म्हणजे इतना तो सहन करना ही पडेगा. म्हणजे हे प्रत्येक वेळेस करावं लागायचं? प्रत्येक वेळेस. बापरे. बिकॉज नॅचरल टेंडन्सी तो परत आतमध्ये जाणार. तर प्रत्येक वेळेस ती एक बाई निपलनी बाहेर काढणार आणि ते सक्शन तसंच ठेवून सिरिंजला साईडला ठेवणार, सो दॅट निपल बाहेर राहायला पाहिजे. बापरे. आणि माझा प्रॉब्लेम वेगळाच होता. एकतर बाळ रडत होतं, फर्स्ट टाइम मदर, मी पण रडायचे. तर ते बाळाला घेईपर्यंत ते निपल परत आतमध्ये जायचं. मग कोणीतरी सांगितलं तुम्ही सिरिंजने निपल बाहेर काढा आणि त्याला रबर बँड लावा. आणि अख्खी रात्र रबर बँड लावून ठेवला निपलला की निपल बाहेर राहतं. बापरे. हे कुठून आल्या या सगळ्या कन्सेप्ट मला ऑनेस्टली माहिती नाही. मग तिसरं, आय बिकेम अ पब्लिक प्रॉपर्टी सारखं झालं. म्हणजे कोणीही नातेवाईक आलं ज्याच्यात फिमेल आहे, चला 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 तिला दूध पाजता येत नाही, दुखतंय, प्रत्येक माणूस येऊन निपल चेक करणार, ब्रेस्ट चेक करणार. एका दिवसात 8 रिलेटिव्ह असेल तर 8 जणांनी तेच काम करायचं. आणि त्या सगळ्यांचे वेगवेगळे सल्ले. तूप लावा, गाईचं तूप लावा, मग दूधच लावा. आणि मग 1-2 जणांनी सांगितलं ते ओढून ठेवा. मग 2 जणांनी सांगितलं तू प्रेग्नन्सीत स्वतःची काहीच काळजी नाही घेतली म्हणून तुला साधं पाजता पण येत नाहीये. एकाने सांगितलं की गुरंढोरं करतात आणि साधं तू बाई माणूस असून तुला येत नाही. म्हणजे तू कोणत्या टाईपची आई आहे या जगात की तुला ते पण करता येत नाही जे जनरली सगळेजण करतात. बापरे. सो इट वॉज व्हेरी पेनफुल एक्सपिरियन्स. पण तुला एक गोष्ट सांगते की मला तेव्हा हे कळायला लागलं होतं की मी चांगली आई नाही बनू शकत, कारण मला बेसिक गोष्ट जमत नाही. सो माझी मुलगी खूप रड चालू होते आणि माझं रडणं पण कंटिन्यू होतं. अप्रॉक्सिमेटली 12व्या का 13व्या दिवशी माझ्या मुलीने पिल्यानंतर जेव्हा उलटी केली तेव्हा इट वॉज ब्लड वॉमिट. प्रॉब्ली तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी सर्वात डिफिकल्ट एक्सपिरियन्स होता बघण्यासाठी, की त्याने उलटी केली ती पूर्ण रक्ताची. जेव्हा मी चेक केलं तर निपलला माझ्या डीप कट, म्हणजे आतलं मांस दिसत होतं प्रॉपर दोन्ही ठिकाणाहून. आणि माझ्या पिल्लूनी आत्ताच्या फीडमध्ये जे पिलं, इट वॉज नॉट मिल्क, इट वॉज माय ब्लड. हे मला लक्षात आलं त्या पर्टिक्युलर फिडिंग सेशनमध्ये. देन आय वॉज गॉन. म्हणजे खूप जास्त त्यावेळेस मी पुण्यासारख्या सिटीत राहते, इतके मोठे मोठे हॉस्पिटल्स, गायनॅक्स, लॅक्टेशन कन्सल्टंट ही कन्सेप्ट आहे पुण्यामध्ये. मी पुण्यातले जवळजवळ 4 ते 5 लॅक्टेशन कन्सल्टंटना भेटले. आपण पहिली भेट गायनॅकला देतो. गायनॅक्स जे माझे होते व्हेरी क्लोज टू मी, त्यांनी मला सांगितलं श्रेया ब्रेस्ट फिडिंग हा आमच्या अभ्यासातला एक चॅप्टर आहे, तर हे थोडंसं वेगळ्याच लेवलला चाललंय. मग कोणताही डॉक्टर, म्हणजे तू सांगितलं ना श्रेया तिथे जा, श्रेया गायब संध्याकाळी, नाही तू तिथे जा, मग मी तिथे सगळ्यांकडेच गेले. मी काही ऑप्शनच नव्हता, सोल्युशन मिळत नव्हतं की काय कशामुळे होतंय हे कळत नव्हतं. आणि एक होप असतं ना ग की मला बाळाला पाजता यावं. बरोबर. त्याच घडी घरच्यांनी गाईचं दूध पातळ करून द्यायला सुरुवात केली. ज्या दिवशी गाईचं दूध दिलं त्या दिवशी माझ्या पोरीला 17 का 18 लूज मोशन झाले एका दिवसात. मग शी वॉज केप्ट ऑन इंटेन्सिव्ह केअर. म्हणजे आयसीयू मध्ये ठेवलं मी तुला असं नाही म्हणणार, पण ती प्रॉपर ऑब्झर्वेशन मध्ये राहिली होती की तिचं फीडिंग व्यवस्थित झालं पाहिजे. अँड आय वॉज लाईक प्लीज कोणीतरी या बाळाला घ्या, काही करा. आणि ती उठली आणि रडली ना दुधासाठी, मग मला वाटायचं काय हे बाळ दूध मागतं, काय बाळाला भूक तरी लागते, नको लागू दे हे काही, ते स्वतःच स्वतः मोठं होऊ दे. मग मी दुधाच्या बाटलीचा विचार केला. मग मी म्हटलं कशाला पाजायचंय, जगात असतील ना काही बाया ज्या पाजत नाही, मी काही वेगळं नाही. सो आपण म्हणतो ना एखाद्या कारणाला स्वतःच ऑप्शन द्यायचे, असं करून टाक काही फरक नाही पडत, तसं करून टाक काही फरक नाही पडत. बरोबर. सो ती अख्खी जर्नी झाली. मग डॉक्टर अडवाणी म्हणून एक आहेत, कोणीतरी सांगितलं त्यांच्याकडे जावा. सो वेंट टू हिम. ही बिकेम अ टर्निंग पॉइंट. त्यांनी मला आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं की तिच्या दोन्ही निपल्समध्ये पस झाला, तर आपल्याला दोन्ही निपल्स कट करावे लागते. आणि पिल्लू जे पितंय ते रक्त नाहीये, पस पितंय पिल्लू. सो आय थिंक दॅट मेड मी रिअलाइज की
हे तेवढं सोपं नाहीये प्रॉब्ली. हम्म. इट्स नॅचरल बट इट्स नॉट नॅचरल. हम्म. आणि माझा नवरा डॉक्टरना सांगून आला की ठीक आहे, कट करून टाक. बाप. मी म्हणले वेट नो, ऍटलीस्ट हम्म. इट्स मी, म्हणजे मी निर्णय घ्यायला पाहिजे. नाही, इनफ, म्हणजे इतकं मी तुला रडताना बघितलं गेल्या काही दिवसात, आय डोंट वॉन्ट टू सी इट अगेन, करून टाकत. बापरे. मग मी घरी आलो. आता कनेक्टिंग द डॉट्स माधवी, जे तू म्हणली की नियतीने घडवून आणलं. येस. मी ज्यांच्याकडून चाइल्ड बर्थ एज्युकेशन शिकले, चुकून मुंबईला येऊन डॉक्टर विजया, तिला मी फोन केला आणि तिला विचारलं असा असा इश्यू आहे. तिने मला ऑनलाईन सांगितलं, तू बाळाला सरळ पकडून पाचते, सरळ पकडू नको, कुशीवर वळव. दुसरी गोष्ट तिने मला सांगितलं, निप्पल होल्ड आणि बाळाचं तोंड हे अपोजिट डायरेक्शन मध्ये असलं पाहिजे. सिंपल. आपण वडापाव कसा खातो, ब्रेस्ट फिडिंग करताना बाळ तोंड उघडतंय, ब्रेस्टला फक्त अपोजिट डायरेक्शन मध्ये पकड, तुला दुखणार नाही. मला त्या दिवसानंतर कधीच दुखलं. ओके. आय जस्ट गॉट ब्रेस्ट फिडिंग राईट. म्हणजे ती एवढी छोटी गोष्ट होती खरं तर, आणि त्याच्यासाठी एवढ्या त्रासातून तुम्हाला जावं लागलं. बापरे. बट दॅट बिकेम अ मोटिवेशन पॉइंट माधवी, की मला मदत नाही मिळाली. जी मदत मिळाली ती बऱ्यापैकी वेळानंतर मिळाली. आणि मग मी त्या टीचरचा गायडन्स घेऊन आय थॉट नाही, मला अभ्यास करायची गरज आहे. सो तुझे म्हणली तुम्ही मायदुजाचा अंडर जे काही करताय किंवा घटना कोणती, ही ती घटना जिथे मला वाटलं की जर जगात कोणत्याही आईला काही प्रश्न असेल ब्रेस्ट फिडिंग बद्दल, लेट प्रॉब्लेम कम फ्रॉम एनिवेअर, कॅन सोल्युशन बी मायदुजा. बरोबर. आणि म्हणून तो ईच व्हिडिओ कंटेंट तो क्रिएट केला. ही अख्खी त्याच्या मागची स्टोरी. करेक्ट. म्हणजे असं म्हणतात ना की वेन लाईफ गिव्ज यू लेमन्स मेक अ लेमनेड, तर तसंच तुमचं ते झालं. आणि खरं तर प्रॉब्लेमवरती तुम्ही सोल्युशन तर काढलंच तुमच्या, पण त्याच्यामधून पण तुम्ही एक संधी शोधली आणि त्या संधीचं सोनं केलं. आणि आत्ता मी तुमची जी ओव्हरऑल स्टोरी ऐकली किंवा जर्नी ऐकली ना, त्याच्यातून एक कळलं की तुमची पर्सनॅलिटी खूप स्ट्रॉंग आहे. आणि ही जी पर्सनॅलिटी असते ना की बाबा प्रॉब्लेम आहे, त्याचं सोल्युशन काढावं आणि त्या संधीचं सोनं करावं. तर याच्यासाठी ना एखाद्या व्यक्तीची अपब्रिंगिंग जी असते ना ती खूप महत्त्वाची असते आणि त्याचा खूप मोठा वाटा असतो असं मला वाटतंय. तर आपण मायदविजाबद्दल किंवा तुमची जी जर्नी आहे ती आपण कंटिन्यू करूयातच, पण त्याच्या आधी मला तुम्हाला तुमच्या अपब्रिंगिंगबद्दल विचारायला आवडेल. तुमचं बालपण कसं गेलं आणि ती संपूर्ण जर्नी, कारण की ही पर्सनॅलिटी जर माझ्यासमोर जी उभी आहे ना त्याच्यासाठी तो भाग खूप वेगळा आणि महत्त्वाचा असणार आहे हे मला नक्कीच कळतंय. क्यूटशी एक गोष्ट आहे त्याच्या मागे. आपण माता पिता गुरुदैवम जे म्हणतो, माझ्या आयुष्यात माता पिता पती गुरुदैवम अशी 5 जण ह्याच्यात खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. मी नॉर्मल बेसिक मारवाडी घरातली मुलगी. माझे पप्पा 600 रुपये महिना नोकरी. माझ्याकडचा कॉस्टलीएस्ट ड्रेस 350 रुपीज. आणि म्हणजे चंपक कॅरेक्टर, डोक्याला तेल, टाईट वेणी, चष्मा, 60 रुपयाची पॅन्ट, 40 रुपयाचा टी शर्ट, जे तुळशीबागेच्या बाहेर सेलमध्ये मिळतं ते कपडे घालून मोठी होणारी मुलगी. म्हणजे वर्गात कोणाचाही डबा चोरीला गेला किंवा नाही सापडला तर श्रेयाची बॅग चेक होणार. म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप पुणे. पुणे. म्हणून तुमचा मराठी इतका छान. हो, प्रॉपर पुणेकर. म्हणजे असं पटकन तुम्हाला मराठी बोलताना ऐकताना असं वाटणार नाही की नॉन महाराष्ट्रीयन कोणीतरी बोलतंय. राईट. आणि दुसरं मराठी मीडियम स्कूल. ओके. हा, मग तर काय विषयच नाही. आणि अकॅडमिक बॅकग्राऊंड म्हणलं तर काठावरती पास. सोशल सायन्स म्हणजे मी म्हणते हिस्ट्री, जिओग्राफी, ओ बेवफा, रात को किया, दिन को सफा. अरे बापरे. आणि म्हणजे का शिकायचंय, पृथ्वी गोल आहे जाणून मी काय करणार आयुष्यात. मी मम्मीला म्हणायचे नको ना शिकायला. नाही शिक, नकोय कशाला. अशा टाईपच्या बॅकग्राऊंड मधून उडाले. आणि ऑर्डिनरी आयुष्य, काही स्वप्न नाही आयुष्यात, काही नाही, चांगलंच चाललंय. नॉर्मली मुली शिक्षण घेतात, मग लग्न करतात, मग घर सांभाळतात. सो बेसिक. म्हणजे असं काही तू असं पण नाही म्हणू शकत ड्रीम गर्ल किंवा जिला स्वप्न खूप जास्त आहे, तसं काही नव्हतं. माझ्या मम्मीला आणि खूप जास्त स्वप्न होतं. सो एक गोष्ट महत्वाची माझ्या आईकडून शिकले, जी आम्ही खूप लहान असताना ती म्हणायची, एक दिवशी तुझ्याकडे तुझी गाडी असेल, तुझं ऑफिस असेल, तू ब्लेझर घालून फिरशील आणि यू हॅव टू डू एव्हरीथिंग. आणि ह्याच्या मागे बॅकग्राऊंड काय, डवचा साबण. डवचा साबण कुठून आला? मम्मीला कोणीतरी सांगितलं की मुलींच्या स्किनसाठी एक नवीन साबण आला. माझ्या लहानपणीची गोष्ट. मम्मीने आणलं. त्यावेळेस तो काहीतरी 32 का 35 रुपयाला साबण होता. तर पप्पांनी सांगितलं की आपली परिस्थिती आहे का की मुलीला डव साबणाची सवय लावायला.
तर माझ्या मम्मीने सांगितलं की इदर ती तशा घरात जाईल जिथे तिला कधी डवची कमी नाही होणार, वाव. नाहीतर ती स्वतःला मी असं घडवेल की तिला आयुष्यात डवसाठी दुसऱ्यांकडे पैसे नाही मागायला. म्हणजे तुमच्या आईने तुमच्यासाठी हे मॅनिफेस्ट केलं असं आपण म्हणू शकतो. 100%. म्हणजे तो कॉन्फिडन्स तिला नेहमी होता दॅट यू मेंट टू बी बिग. वाव. म्हणजे काय कुठे कशात काही नाही, म्हणजे इथे पास व्हायचे प्रॉब्लेम चालले आहेत आणि तुम्ही काहीतरी मोठं करायचा एवढं विचार स्वप्न करताय. बघताय. पण शी ऑलवेज सेड की तुम्ही काहीतरी मोठं करा. आणि एक इमान जो असतो ना आतला, म्हणजे मी जे करते, म्हणजे आता मी इथे बसलीये ना, आता हा माझा धर्म आहे. वाव. सो आय हॅव टू गिव्ह इट 100%. हे मी माझ्या वडिलांकडून शिकले. म्हणजे ते नेहमी म्हणायचे की स्वतःची जीभ आणि स्वतः जे काम करतोय त्याच्याबरोबर उभ्या आयुष्यात दगा नाही करायचं. वाव. ते कर्म आहे, धर्म आहे, ते तू जगलंच पाहिजे आणि ते पूर्णत्वाला पण जगलं पाहिजे. आणि दॅट हॅज ऍक्च्युअली हेल्प. हे ते माता पिता ज्यांनी मला मोठं केलं, एक प्युरिटीने मोठं केलं की आयुष्यात काहीतरी मोठं करायला काहीतरी कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. बरोबर. इमानदारीनं करा, कष्ट करत राहावा आणि विळू. म्हणजे माझे वडील पुणे ते भोसरी 23 किलोमीटर सायकलवर जायचे दररोज, सकाळी आणि संध्याकाळी परत यायचे. मी त्यांच्या पोटऱ्यात गोळे आलेले बघितलेत. त्यांना उभं पण नाही राहायचं एवढं सायकल चालवल्यानंतर. आय हॅव सीन की कष्ट केल्याशिवाय ते होत नाही. आणि पैसा हा काय झाल्यानंतर घरात येतो, ती एक पैशाची व्हॅल्यू मला माहेरी खूप छान कळली होती. करेक्ट. तो एक खूप मोठा फॅक्टर. बिकॉज आपण माझं अपब्रिंगिंग बद्दल बोलतोय, माझे सेकंड पार्ट ऑफ अपब्रिंगिंग इज आफ्टर मॅरेज. वाव. जो पण फार महत्वाचा, बिकॉज आपण माता पिता बद्दल बोलतोय. मी लग्न करून आल्यानंतर माझ्या घरात त्यांना अशी सून नको होती जी नोकरी करेल किंवा काम करेल. ऑलमोस्ट लाईक अ कंडिशन की बाईने घर सांभाळायचं का बाहेर काम करायचं. पण जेव्हा त्यांना कळलं की बाबा असं असं आहे, माझ्या सासूला वकील व्हायचं होतं, त्या नाही बनू शकल्या काही कारणाने. सो शी सेड माझी खूप इच्छा आहे की तू उभ्या आयुष्यात तुझ्या नवऱ्याकडे पैसे नाही मागायचे. वाव. सो तू अभ्यास कर, तू शिक आणि स्वतः इंडिपेंडेंटली उभी राहा. मस्त. हे सासूचं स्वप्न. आणि माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की तुझ्या नावापुढे डॉक्टर असलं पाहिजे. बाय द वे मी तुला त्या सासू सासऱ्यांबद्दल सांगतेय की ज्यांनी मुलासाठी काही डॉक्टर मुली रिजेक्ट केल्या. ओके. की नाही एवढी जास्त शिकलेली मुलगी असेल तर ती घर कसं सांभाळायचं. आणि त्यांची इच्छा होते की मी आयुष्यात शिकावं पुढे. तर मी आता माझं डबल मास्टर्स झालं, आता मी पुढे PhD करणार आहे. तर माता पिताने खूप महत्वाचा रोल प्ले केला. थर्ड इज पती, पार्ट ऑफ माय अपब्रिंगिंग. अगेन मी त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हाची मी आणि आत्ताची मी जमीन आसमानाचा फरक आहे. जे मी तुला सांगितलं की म्हणजे माज होता मला. माज कशाचा की स्वतः चांगला माणूस असण्याचा माज आणि कॉन्फिडन्स होता माझ्यात. म्हणजे मला माहिती होतं की मी मनाने वाईट नाही, त्याच्यासाठी चांगलं दिसायची गरज कधी मला पडली नाही. ओके. म्हणून दिसणं वॉज व्हेरी मच सेकंडरी, पण मनाने चांगलं असणं, एक मस्त फ्रेंड सर्कल, कॉन्फिडन्स असणं ते नेहमी होतं. त्याने ते बघितलं. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस तो म्हणला की चांगल्या दिसणाऱ्या मुलीशी लग्न करून तिला माझी मैत्रीण बनवणं सोपं आहे का मैत्रिणीशी लग्न करून तिला चांगलं दिसवणं फार सोपं आहे. अँड ही सिलेक्टेड पार्ट 2 ऑफ इट. बरोबर. आणि मग ग्रूमिंग, अपब्रिंगिंग, माझी नणंद, माझा भाऊ, हे जरा फॅमिली मेंबर्स आणि खूप छोटे 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 क्यूट क्यूटचे रोल प्ले केले त्या अख्ख्या जर्नीमध्ये. मग टर्निंग पॉइंट आला माता पिता पती पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये मिसेस इंडियाला जायचं. बापरे. म्हणजे हे किती रोलर कोस्टर वेगळ्याच ठिकाणी. म्हणजे मी लग्नाच्यासाठी जेव्हा घरात बघायला येतात तसं मी सासरी जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा 40 लोकांनी मला ऍट वन गो रिजेक्ट केलं. बापरे. की अशा दिसणाऱ्या मुलीशी लग्न नाही करायचं. माझा नवरा भलता हँडसम आहे दिसायला, त्यामुळे की अशा मुलीबरोबर लग्न नाही करायचं हा थॉट होता माझ्या डोक्यात की मला 40 लोकांनी रिजेक्ट केलं होतं. तर माझं लग्न झालं, मला मुली झाल्या, मायद्विजा आपण पुढे बोलू त्याची जर्नी, पण दॅट वॉज इस्टॅब्लिश्ड बाय देम. आणि मी सासूला सांगितलं की मला मिसेस इंडियाला जायचं. म्हणजे दोन्ही मुली होत्या तेव्हा. चल पण ते बिकिनी विकिनी घालतात तसं काही नको आपल्याला. म्हणलं मग मी प्रत्येक प्रकारचे पेजंट असतीलच, सो लेट्स गो. सो सासू म्हणून ती माझ्या बरोबर पॅजंट कोचकडे आली होती. ओके. आणि त्यांनी विचारलं ट्रेनिंग बद्दल वगैरे, तर त्यांनी सांगितलं पहिल्यांदा सासू आली आहे, असं येत नाही म्हणे सासू विचारायला. आणि मी घरी आले आणि मम्मीला सांगितलं, माहेरच्या मम्मीला. तर त्यांनी सांगितलं काही गरज नाही ते करायची, घर सांभाळ.
तर माझ्या सासूनी फोन हातात घेऊन सांगितलं की विचारायला फोन नाही केलाय, सांगायला फोन केला. सांगायला फोन करवलाय की ती मिसेस इंडियाला भाग घेत. वा. अँड शी वॉज लाईक ओके, म्हणजे तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर मग माझा काही रोल नाही. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. आय एम अ विनर ऑफ मिसेस इंडिया एक्सक्लुझिट 2015. देन आय वेंट टू बॉल्टिमोर, USA. इंडियाचा सॅश अंगावरती घेऊन जाणं, ह्याचा काय अर्थ असतो तो मला ऍक्च्युली तिथे कळला. When you represent India somewhere. I am Mrs. International winner 2015 at Baltimore. म्हणजे लोकमत सखीचं सौभाग्य आहे की मिसेस इंडिया आपल्या पॉडकास्ट वरती आलेल्या आहेत. अगं पण तो एक एक्सपिरियन्स असतो माधवी, अँड त्यांनी खूप ऍड केलं माधुजाच्या जर्नी मध्ये पण. ऍब्सोल्युटली. कारण त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता, माझा विनिंग क्वेश्चन जो होता मिसेस इंटरनॅशनलला, की वाय यू थिंक इंडिया शुड विन. इंडियाने आजपर्यंत हा क्राऊन नाही जिंकला आतापर्यंत, वाय यू थिंक इंडिया शुड विन. तर मी त्यांना सांगितलं खूप सिम्पल गोष्ट, प्रॉब्ली भारतात अजूनही एक अख्खा ग्रुप आहे जिथे असं समजलं जातं की तुम्ही सुंदर दिसता तर तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता. मला प्रॉब्ली हा क्राऊन घेऊन परत जाऊन तिथे सांगायचंय की आतल्या ब्युटीवर काम करा, इट हेल्प्स बिग टाइम. आणि दॅट वॉज माय विनिंग क्वेश्चन फॉर मिसेस इंटरनॅशनल. म्हणजे सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं महत्वाचं आहे, हे खूप जास्त महत्वाचं आहे. येस. सो माता, पिता, पती, दैवमचा रोल आपल्याला माहितीये की देवाची ग्रेस ही असते. म्हणजे आता मी गाडीत येतानाच बोलत होतो की देव कुठून येईल, कधी येईल, कोणत्या फॉर्म मध्ये येईल आपल्याला माहिती नाही. आणि मी माझ्या आयुष्यात खूप मिरॅकल्स एक्सपिरियन्स केले, खूप जास्त. आणि वन ऑफ द मिरॅकल वॉज माय गुरु महात्रिया, ज्यांनी खूप कमी वयात मला काही गोष्टी शिकवल्या होत्या. ज्यापैकी एक गोष्ट जी मी शिकले, दॅट ह्याच्यावरती फोकस करू नकोस, तुझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे जे आहे त्याच्यातून तू काय करू शकते, दॅट शुड बी अ फोकस. एक्झॅक्टली. सो ही 5 लोकांच्या अपब्रिंगिंगमुळे मी जे काही आहे ते आहे. पण तुम्ही अध्यात्माकडे कसे वळलात? म्हणजे कसं झालेलं ना, पूर्वीच्या काळी म्हणजे अध्यात्म खरं तर हे भारताचं मूळ आहे, पण आपल्याच लोकांना त्याचा विसर पडला होता. पण मला वाटतं कोविड नंतर वगैरे लोकांना समजलं की बाबा करायला पाहिजे आणि आता पुन्हा लोक त्याच्याकडे वळत आहेत. तर तुमची ती जर्नी कशी होती? कारण प्रत्येकासाठी ही जर्नी वेगळी असते आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. माझ्यासाठी असं होतं की त्या स्पिरिच्युअलिटीचे जे क्लास घ्यायचे माझे टीचर, त्याला रविवारी सकाळी 7ला उठायला लागायचं. ओके. आणि माझ्या भावाला उठवायला युजली 2 तास लागायचे. हा. पण त्या दिवशी तो लगेच उठायचा. ओ अच्छा. तर मला क्युरिओसिटी होती, तो तिथे जाऊन असं काय शिकतो की तो लवकर उठतो. बरोबर. म्हणून आहे जॉईन. अच्छा. आणि जॉईन झाल्यानंतर मला कळलं की अध्यात्म म्हणजे स्वतःला विसरणं नाहीच, स्वतःला ओळखणं. वाव. आणि ते जेव्हा कळलं तेव्हा इट बिकेम ब्युटिफुल. म्हणजे मेडिटेशन करण्यासाठी मला एका जागी बसायची पण गरज नाही. म्हणजे आता तुझ्याशी बोलताना जर एखादी गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी आलं तर आय एक्सपिरियन्स्ड अ मेडिटेटिव्ह मोमेंट. आणि माझ्या शिक्षकांनी किंवा माझ्या गुरूंनी लाईफ खूप सिम्पल केली माझ्यासाठी. लाईफ इज व्हेरी सिम्पल. ते नेहमी सांगतात की राजाचं पिल्लू हे भिकारी नसू शकतं. आपण सगळीजण त्या राजाची पिल्लं आहोत ज्याला आपण देव म्हणतो. त्याच्याकडे जर एवढं अबंडंट आहे सगळं, तो आपल्याला कधीच देणार नाही असं होऊच नाही शकत. ओके. म्हणून आय एम मेंट टू बी अ प्रिन्सेस इन माय लाईफ. मस्त. म्हणजे माझ्या गुरूंनी मला शिकवलं की ट्रू स्पिरिच्युअलिटी इज बिलिव्हिंग की मी राजकन्या आहे आणि मी तशी जगेल. म्हणजे आयुष्यात ते सगळं येईल जे राजकन्याला लागतं. करेक्ट करेक्ट. म्हणजे त्याचा माइंडसेट होत गेला आणि तो खरं तर महत्वाचा असतो. आणि दॅट हॅज हेल्प्ड. आणि माधवी तशा सगळ्या गोष्टी, तू पण मला कॉन्टॅक्ट करणं वॉज अनदर मिरॅकल. काही संबंध नाही, कनेक्शन नाही. आणि ते पण मी कॉन्टॅक्ट कसा केला, म्हणजे मी 2 वर्षापूर्वी तुमचा तो एपिसोड बघितला होता जिथे तुम्ही तुमची स्टोरी सांगितली होती आणि ते माझ्या बॅक ऑफ द माइंड राहिलं होतं. म्हणजे अशा आपण बऱ्याचशा स्टोरीज इंटरनेटवरती बघत असतो, पण आपल्याला नंतर त्याचा विसर पडतो. ते डोक्यात राहणं आणि जेव्हा हा कॉन्सेप्ट समोर आला की आपल्याला हे आता करायचंय, तेव्हा लगेच तुमचं नाव क्लिक होणं हे सुद्धा खरं तर एक बोलतात ना, ते घडून आलेलं सगळं तसंच आहे. इनफॅक्ट दॅट्स अन ऑनर. इट्स माय प्लेजर.
सो आता आपण वळूयात मायद्विजाकडे, की तुमच्या डोक्यामध्ये ते तुमचं एक मोटिव्ह होतं, की मला जो त्रास झाला तो दुसऱ्या कोणाला होऊ नये. आणि मग तो मोटिव्ह डोक्यात ठेवून तुम्ही मायद्विजाची सुरुवात केली आणि तुम्ही जे सेशन्स घेतात किंवा तुम्ही जे ट्रेनिंग घेता लोकांची, त्याला सुरुवात झाली. तर मग ती सुरुवात होताना ती जर्नी एक्झॅक्टली कशी होती? कारण की ब्रँड सुरू करायचा आहे, तर त्यामध्ये एक बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू आला आणि मग ते भांडवल जमा करणं आणि परमिशन्स असतात त्याच्यामागे, गव्हर्नमेंटकडून वेगळी परमिशन असते. ती जर्नी खूपच वेगळी असते. तर तो प्रवास कसा होता? थोडासा एक्साइटिंग आणि थोडासा अनएक्सपेक्टेड. करेक्ट. म्हणजे मी मुंबईहून जेव्हा चाइल्ड बर्थ एज्युकेटर म्हणून पुण्याला गेले, काही नाही, फेसबुक नाही, युट्यूब नाही, इंस्टाग्राम नाही, तेव्हा मी ॲज सोशल मीडियावरती पण जास्त ओके. नव्हते. हे किती साली होतं? 2009 साली. अच्छा, म्हणजे नाही तेव्हा तर सोशल म्हणजे- मीडियाचा नव्हता. म्हणजे क्रेज पण नव्हता. हां. फेसबुक होतं एक, हाय हॅलो फ्रेंड्ससाठी एक Right. क्रिएट केलेला प्लॅटफॉर्म हां. होता, पण बाकी काहीच नव्हतं Yes. तेव्हा. मी जनरल सगळ्या माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिली ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप पण तेवढं जास्त नव्हतं तेव्हा, हां, थोडंच इन झालं होतं तेव्हा. सुरू झालं आम्ही होतं. फक्त yes. टाकलं होतं की मी असे प्रेग्नन्सी रिलेटेड क्लासेस करते, 6 सेशनचा कोर्स आहे, आमच्या शेजारी एक हॉल बघितला आणि तिथे आय बी टेकिंग द कोर्स. ओके, बाय द वे, कोर्समध्ये काय घेणार आहे त्याची आउटलाईन नाही, पीपीटी प्रेझेंटेशन नाही, स्वतः आई नाही, आणि मी कोर्स लॉन्च केला जे शिकले होते त्याच्या बेसिसवरती. Right. मी तुलाच म्हणले ना की तो एक कॉन्फिडन्स होता, म्हणजे आपल्याला जमतं ते जमतंय. करायला. आणि तो 6 सेशनचा कोर्स लॉन्च केला. पहिल्या बॅचला 7 कपल्स होते. ओके. बाय द वे, मी 15 दिवसापूर्वी पहिल्या बॅचच्या मुलीला भेटले, जी आत्ता 15 वर्षाची. वा. पुण्यातच डेक्कनला एका क्लिनिकला तिची आई भेटली मला आणि आई म्हणली, हां. पहचाना इसको, ये पेट के अंदर थी. वाव. आणि इट वॉज अ फील. आणि मी त्यांना शिकवलं, अगेन डिलेव्हरी पर्यंत खूप छान शिकवलं. त्याच्या पुढचं म्हणजे माहिती असलं पाहिजे, ब्रेस्ट फिडिंग, बेबी केअर, बस तेवढंच शिकवलं, कारण तो अनुभव नव्हता. सो दॅट वॉज द मेजर स्टार्ट. आधी त्याचं नाव जननी आपण ठेवलं होतं जेव्हा सुरुवातीला आपण ते सुरू केलं. ओके. आणि मग द्विजानं, जेव्हा मी माझ्या गुरूंकडून पहिल्यांदा ऐकलं, वी थॉट अबाउट माय द्विजा. येस. ऍक्च्युली मायद्विजानी पीक घेतला 2015 साली, मी ज्या वर्षी मिसेस इंडिया झाले. आणि माझी मोठी मुलगी 2011 मध्ये झाली. 2014 मध्ये माझी धाकटी मुलगी झाली. हा त्रास, ब्रेस्ट फिडिंग जे काही होतं सगळं मनात होतं, काहीतरी करायचंय. आणि मग 2015 साली अजून एका मुलीला एक्झॅक्टली सेम त्रास आहे. ओके. अँड शी इज नॉट फ्रॉम पुणे, दिल्ली बेस्ड होती. तर तिने मला कॉन्टॅक्ट केला की, कारण तोपर्यंत हे माहिती होतं फेसबुक वगैरेमुळे की मी असे क्लासेस घेते, की श्रेया मला ना असा त्रास होतो. मग मी तिला सांगितलं, आता तुला डिटेलमध्ये मी कसं शिकू, बऱ्यापैकी मोठं शिकावं लागणार. म्हणजे रुक जा, मी एक युट्यूब व्हिडिओ बनाते. ओके. तर माझ्याकडे जे कुक आहेत ज्यांना मी राजूभ्या म्हणतो, ते कॅमेराच्या हातात घेऊन बसले होते, ट्रायपॉड पण नव्हता जवळ. आणि माझा पहिला व्हिडिओ शूट झाला ज्याला मी बसलीये, शेजारी माझ्या चपला आहेत, मागून मांजर जातीये, इथे माईक पण नाहीये, माईक पण नाहीये. तो मला म्हणतो, जोर से बात करो. आणि असं जोरात ओरडून बोलायचं, मधून कावळा आला की थांबायचं, एरोप्लेन आलं की थांबायचं. असा तो अख्खा व्हिडिओ शूट केला फक्त एका आईसाठी. आणि तो मी पोस्ट केला, ऑब्व्हियसली पब्लिक प्लॅटफॉर्म वरतीच पोस्ट केला. की मी म्हणलं, तू बघ. आणि आम्हाला जवळजवळ 10व्या दिवशी वी गॉट अ मेसेज दॅट श्रेया मेरे को ब्रेस्ट फीडिंग आ रहा है. अरे वा. तो जो आनंद होता, दॅट वॉज लाईक, अजून एका आईला वाटलं शी इज अ गुड मदर. वाव. आणि मग मी युट्यूबची जर्नी चालू केली. मेजर प्रॉब्लेम इथे हा होता की माहितीच नाही काय करायचं. पहिल्या अख्ख्या वर्षात फक्त 4 युट्यूब व्हिडिओ. म्हणजे तो स्पीड आणि कन्सिस्टन्सी विचार करू शकते किती डेंजर होती. आणि आम्ही हे जे बॅचेस घेत होतो ते मी घेतच होते, पण बाकी काही नव्हतं तेव्हा. मुलींचं बघा आणि बॅचेसचं बघा. आणि मग कुठेतरी कोविड हिट झाला आणि तेव्हा खूप लोक कॉन्टॅक्ट करायला लागले की आया घरी येऊ नाही शकत, मावश्या लावू नाही शकत, कामाची बाई नाहीये, बाळाला मसाज करता येत नाहीये, डॉक्टरकडे जाणं एवढं सोपं नाहीये. आणि कोविडमध्ये आय स्टार्टेड क्रिएटिंग एव्हरी डे 1 व्हिडिओ. 430 रुपयाचा आम्ही पहिला ट्रायपॉड घेतला, ज्याच्यावरती आम्ही मोबाईल ठेवू शकलो. आणि तोपर्यंत सिच्युएशन मनीची नव्हती एवढी, बिकॉज माझी सासरची साईड इज व्हेरी वेल टू डू. माझं माहेर पण आता बाय द टाइम दे आर व्हेरी वेल टू डू. पण तो 430 रुपयाचा म्हणजे काय पाहिजे ते माहिती नव्हतं. मग कोणीतरी सांगितलं, तुम्ही
वायर इयरफोन वापरा, कोणीतरी सांगितलं नॉन वायर्ड वापरा. माझा एक्सपेरिमेंट करत 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 पण मला एक खूप महत्वाची गोष्ट कळली, वी हॅव टू ओपन टू एक्सपेरिमेंट्स ह्या जर्नीमध्ये. मग युट्यूबनी ऍक्च्युली मायध्वजाला रंग दिला, जे खूप उलट आहे. म्हणजे ब्रँड क्रिएट झाला म्हणून युट्यूबवरती नाही आलो. युट्यूबमुळे मला हे कळलं की आपण कित्येकही लोकांना मदत करू शकतो ज्यांना आपण ओळखत नाही. राईट. आणि लोकांचे थँक्यू सो मच, आपकी वजह से मेरा ब्रेस्ट फीडिंग अच्छा हुआ. आज सकाळी मला एक कमेंट आहे युट्यूबवरती जिने सांगितलं की माझं पोस्टपार्टम डिप्रेशन तुमच्यामुळे क्लिअर झालं. मला माहिती पण नाही, कोण माहिती नाही, काय माहिती नाही, काही माहिती नाही. आणि मग मला कळलं की सर्व्हिस किती महत्वाचं आहे. आणि माझे गुरु म्हणतात की मागच्या वर्षात तुम्ही काही केलंय का वेर यू हॅव बीन युजफुल टू द वर्ल्ड. तर तुझं उत्तर यस आहे, यू हॅव लिव्हड अ ह्युमन लाईफ. जर तुझं उत्तर नो आहे, यू हॅव मिस्ड लिव्हिंग 1 year. किती महत्वाचं आहे आणि आपण याबद्दल अजिबात विचार नाही करत. माहिती डोक्यात नाही आलं माझ्या. आणि हे जेव्हा मी युट्यूबच्या जर्नीमध्ये हे माझ्या डोक्यात सारखं येत राहील, हॅव आय बीन युजफुल टू द वर्ल्ड टुडे? माय आन्सर इज येस. आय स्लीप पीसफुल. नाही, हे मी पण लक्षात ठेवेन आता. मला पण खूप मोठा शिकायला मिळाले यातून की बाबा नाही, यू आर ऍक्च्युली. म्हणजे ह्याच्यामुळे तू माहिती नाही आपल्याला एखादी लेडी जी माहिती घरात बसली असेल की मी पण करू शकते तर ही करू शकते. तर तिथून ती जर्नी सुरू झाली. मग मायध्वजा 2016 मध्ये पहिली वेबसाईट आपली झाली. ती पण माझ्यामुळे नाही, माझे ते धीरज त्यांनी सांगितलं भाभी वेबसाईट पाहिजे. म्हटलं काही गरज आहे का, व्हॉट्सअपवरती चालतंय सगळं, जीपे वरती पेमेंट येतात. नाही, पब्लिक प्रेझेन्स पाहिजे आपला. म्हणून वेबसाईट बनली, ई कॉमर्स वेबसाईट क्रिएट केली. ई कॉमर्स का, मायध्वजाच्या अंडर आत्ता 65 प्रोडक्ट आहे. तेव्हा आपण लिस्ट द्यायचो. म्हणजे माधवी यू आर प्रेग्नंट, तू माझ्याकडे क्लास करते, आपण एक लिस्ट द्यायचो, ही सगळे हर्ब्स आण. आणि हे सगळे हर्ब माझ्या मावशी सासू, आत्ते सासू, माझ्या माहेरचे लोक ट्रेडिशनली आपल्याकडे जे वापरायचे, आपल्याला फक्त घुटीच माहिती नाही, इतके मस्त मस्त हर्ब्स आहेत आपल्याकडे. आणि पाठदुखीचा स्कोपच नाही, तुला कधी ऍसिडिटी होणार नाही. आपल्याकडे हर्ब आहेत ज्याच्यामुळे युट्रस एवढं मोठं होतं, बाळ बाहेर आलं की युट्रस छोटं होतं पण पोट मोठं राहतं. तर युट्रस असं गोल गोल फिरत राहतं, ज्याला आपल्याकडे म्हणतात बाईच्या पोटात गोळा फिरतो. येस, लिटरली बायका रडतात ते झालं की. त्याच्यात आपल्याकडे सोल्युशन आहे. तर तशा बेसिक गोष्टी आपल्याकडे. म्हणजे मी आयुर्वेदिक डॉक्टरना विचारलं तुम्हाला माहितीये का, मला ते म्हणले आम्हाला नाही माहिती. आणि माझ्या मावशी सासूने सांगितलं अरे आपल्याला माहितीये, सिंपल आहे. आणि ते मी लिस्ट द्यायचे लोकांना, माधवी ही लिस्ट. ऑब्व्हियसली कोणतीही गरोदर बाई तिच्या नवऱ्याला लिस्ट देणार, हे सगळं घेऊन ये. बरोबर. आणि एक नवरा 10 रुपयाचं एक गोष्ट असते, तुरटका म्हणतात त्याला, ते शोधण्यासाठी त्यांनी 150 रुपयाचं पेट्रोल घालवलं. त्यांनी येऊन मला घाल घाल बोलला, काय श्रेया कळतं का तुला? म्हणलं रे बोलायची पद्धत आहे का, टीचर आहे मी तुझी, नीट बोल. तो म्हणला नाही, काय सजेस्ट करते तू माझ्या बायकोला, माझं पेट्रोल गेलं, एवढं वेळ गेला, काही सापडलं नाही. म्हणलं करू काय सांग. तर तो मला म्हणला असं कर, तू पुण्यात राहते ना, तुला माहिती पण आहे काय, तूच बनव आणि आणून दे. अरे बापरे. मी म्हणलं ठीक आहे. घरी गेले, गाडी काढली, सामान आणलं, बनवलं, प्लास्टिकच्या डब्या आणल्या, एकदम साधं काहीतरी त्याच्यात टाकलं, बनवलं, चिठ्ठी लिहिली हे काय आहे आणि हे कसं वापरायचं. आणि त्यांना मी तो प्रोडक्ट दिला, 40 रुपीज 60 रुपीज काहीतरी तो प्रोडक्ट दिला. आणि ते लाईक थँक्यू श्रेया. तिला पोटात गोळा फिरला ना. मग असे सगळे हर्ब्सची माझ्याकडे लिस्टच होती. मी सगळ्यांना सांगायचे हे जाऊन घेऊन या, ज्यांना जमणार नाही मला सांगा, मी पुण्याला राहते ना. आणि पिंपरीच्या हॉस्पिटलमध्ये चालेल, पिंपरी मी हॉस्पिटलला जॉईन होते ऍज अ लॅक्टेशन कन्सल्टंट आणि चाइल्ड बर्थ एज्युकेटर. ओके. तर ते म्हणले की श्रेया असं कर ना, ही लिस्ट ना तूच आणून देऊन टाक. म्हणले ठीक आहे. मग परमनंटली 6 प्रोडक्ट आपल्याकडे तयार झाले. तू मागितलं 6 प्रोडक्ट. ओके. तर आपण महिन्याला 5,000 रुपयाचा वगैरे सेल करायचो ते. काय खुश होते मी, आठवड्याला 2 ऑर्डर, म्हणजे काय कोणत्या लेवलचा बिझनेस चालू आहे. करेक्ट. आणि बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू पण नव्हता. किती रुपयाला, 40 रुपयाला पडलं हे 40 रुपये. तर माझ्या नवऱ्याने मला शिकलं, पेट्रोल नावाचा एक प्रकार असतो, वेळ नावाचा एक प्रकार असतो, डोकं म्हणून एक प्रकार असतो, आयडिया प्रकार असतो, पॅकेजिंग प्रकार असतो. याला लेबल कुठे आहे, हँड रिटन लेबल तुम्ही किती दिवस देणार आहे. बरोबर आहे. देन त्याला एक टच मिळाला, ज्याला आपण कमर्शियल टच म्हणतो ऍज अ ब्रँड. आणि मग मी घरी बसून लेबल क्रिएट केले. आणि टीम पण नाही, 2च लोक, मी आणि ते राजूभाई अजय शूटिंग करायचे,
आम्हीच मिळून पॅकिंग करायचो. म्हणजे त्यांचा खूप मोठा सपोर्ट होता. अरे खूप मोठा म्हणजे ते मला म्हणतात हमने मायद्विजा वहां से देखा हुआ है जब भी हम लोग 2 ऑर्डर लेते थे. वाव. त्याच्या हाताने चमच्याने भरायचो. आमच्याकडे वजन काटा नव्हता. आपल्याकडे धान्याचा वजन काटा असतो ना, त्याच्यावरती आम्ही वजन करायचो. वा, किती मस्त. सो तिथून ती जर्नी चालू झाली. एक महत्वाची गोष्ट जी व्ह्युअर्सला माहिती पाहिजे, माझ्या मुली लहान होत्या म्हणून सगळ्यांनी सांगितलं की आता तुला जमणार नाही. सासू सासरे नवरा, माझ्या मुली पण फॉर दॅट मॅटर, सगळ्यांनी सांगितलं की घरात आपण एक रूम क्रिएट करूयात, कारण जर प्रोफेशन मध्ये गॅप पडला तर परत येणं खूप अवघड होतं. तर माझी सासू म्हणली की नाही, एकतर म्हणे तू विसरून जाशील. दुसरं माझ्या सासूने सांगितलं की तुला उभ्या आयुष्यात सवय नाही लागली पाहिजे की तू सेम गोष्ट 2 वर्षापूर्वी शिकवत होती, तू सेम गोष्ट आज शिकवते. हे कधीच तुझ्या उभ्या आयुष्यात झालं नाही पाहिजे. ओके. सो एव्हरी ऑल्टरनेट इयर तू नवीन सर्टिफिकेशन घेणार, म्हणजे मी काहीतरी नवीन शिकणार. आता रिसेंटली आय एम परस्युइंग अ सर्टिफिकेशन. मी मास्टर्स करते आयुर्वेद न्यूट्रिशन मध्ये, प्लस मी ऑस्ट्रेलियाहून स्लीप कन्सल्टंट, चाइल्ड स्लीप कन्सल्टंटचं माझं सर्टिफिकेशन चालू आहे. याच्यानंतर आय एम परस्युइंग PhD. आणि मी फ्लावर थेरपी, जे बाच थेरपी म्हणतात, त्याचं सर्टिफिकेशन माझ्या डोक्यात आहे मे नंतर. शी सेड यू हॅव टू कीप दॅट. तुझ्या डोक्याला कधी नाही कळलं पाहिजे हे मला येत आहे. ओके. सो ते खूप महत्वाचं आहे. ऑल ऑफ यू, तुम्ही जे कोणी ऐकता ही गोष्ट प्लीज लक्षात ठेवा. सर्वात मोठा चॅलेंज जगाकडून येत नाही, सर्वात मोठा चॅलेंज आतून येतो, जेव्हा मला वाटतं आता मला सगळं माहिती. येस, ते डोक्यात येता कामा नये. सो तो माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता माधवी, की तो थॉट कधीच मनात येता कामा नये की मला सगळं माहितीये. आणि दुसरा, हे सगळं जे होतंय ते माझ्यामुळे होतंय. इज द टीम दॅट वर्क. म्हणजे आय बीन ब्लेस्ड. मला इतक्याच जणांनी आतापर्यंत सांगितलं असेल की मायदुजाची टीम अशी कशी आहे, एवढी चांगली, म्हणजे तू नसताना पण सगळं व्यवस्थित कसं काय चालू शकतं मायदुजामध्ये. बट आय मीन ब्लेस्ड टू हॅव अ टीम. अमेझिंग टीम आहे मायदुजाची. सो तो एक फॅक्टर महत्वाचा. आणि तिसरा फॅक्टर, जर तुम्हाला ऑनेस्टली जाणायचं असेल की पायरी एक बिझनेसची काय असते, ते म्हणजे कोणतीही कॉस्ट कधीही प्रोडक्टची नसते. हे मला मायदुजा सुरू केल्यानंतर कळलं की प्रोडक्टची कॉस्ट नाही, आयडियाची कॉस्ट. म्हणून आयडियाला काहीच मोलच नाही त्याला. तुमच्या आयडियाला तुम्ही जेवढं मॉनिटाईज किंवा प्रोडक्ट फॉर्म मध्ये करू शकाल, दॅट्स युअर विक्ट्री ॲज अ एंटरप्रेन्योर. करेक्ट. तर आम्ही हॅरी पॉटर वर्ल्डला गेलो होतो, ऑर्लँडोला, आणि तिथे हॅरी पॉटरची बिअर मिळते. इफ यू नो, इट्स नॉट अ बिअर ॲक्च्युअली, एक ड्रिंक असतं जे लहान मुलं पण पिऊ शकतात, जे हॅरी पॉटरच्या मूवीमध्ये दाखवलं. तर माझ्या नंदेच्या मुलाने मला विचारलं, काय मामी ह्याच्यात काही आहे का, $15 विकतायत. तर मी त्याला चालताना सांगितलं, कॉस्ट ड्रिंक का नहीं है, मतलब उस सॉफ्ट ड्रिंक का नहीं है, कॉस्ट उस आयडिया का है जिसने बनाया. करेक्ट. आणि दॅट टाइम म्हणजे माझ्यासाठी तो खूप मोठा लर्निंग गोष्ट होती की आयडिया इज एव्हरीथिंग. करेक्ट. आणि मग त्याला इम्प्लिमेंट जो माणूस करतो, तो माणूस ऍक्च्युअली एंटरप्रेन्योर. येस, एक्झॅक्टली. दॅट्स व्हाय मायद्विजा इज आयडिया टू इम्प्लिमेंटेशनची जर्नी. एक्झॅक्टली. आणि माझा पुढचा प्रश्न तोच आहे का. येस, की आयडिया असते एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये, पण ते स्वप्न बघणं आणि त्याच्यानंतर ते स्वप्न पूर्ण करणं, या मधला जो प्रवास असतो ना, तो खूप कठीण असतो. आणि तो ब्रिज जो असतो तो कसा पार करावा एखाद्या व्यक्तीने. ओके, मी बॅक टू बॅक माझ्या लर्निंग्सकडे जाते, पण माधवी दॅट इज माय बेस. येस. आणि तेच एक्सपिरियन्सेस आम्हाला खूप शिकवतायत आज. एक ब्रिज आहे जो मी शिकले, लहानपणीच शिकले माझ्या गुरूंकडून. इंग्लिशमध्ये सांगते आणि मग मराठीत एक्सप्लेन करते. यू डू नॉट गेट इन लाईफ व्हॉट यू डिझायर, यू गेट इन लाईफ व्हॉट यू डिझर्व. तुला आयुष्यात ते मिळत नाही ज्याची तू इच्छा करतोस किंवा करतेस, तुला ते मिळतं ज्याच्यासाठी तू पात्र आहेस. आणि माझ्या आयडियाला किंवा माझ्या इच्छेला रियालिटीमध्ये बघण्यासाठी जो ब्रिज आहे, त्याच्या पायऱ्या ज्या आहेत, CDSIE, कन्सिस्टंट, डायरेक्टेड, सेल्फ मोटिवेटेड, इंटेलिजंट एफर्ट. आपण मागून जाऊयात एफर्ट. मी एफर्टला नाही मागे वळून बघत. म्हणजे आज सकाळी मी 4ला उठले, मला जी कामं करायची होती ती मी केली, मग मी निघाले, पुण्याहून निघाले, इथे आले. संध्याकाळी मला क्लासेस आहेत, इथून घरी जाताना कन्सल्टेशन्स आहेत, बट आय विल बी डुईंग ऑल ऑफ दिस.
माझं मायदुजाचं एक कोर लर्निंग आहे, तुमच्या अख्ख्या टीममध्ये कधीही कोणाला असं नाही वाटलं पाहिजे की ॲज अन ओनर, ॲक्च्युली मी ओनर नाही आहे त्या ब्रँडची, वी ऑल आर को टेकिंग केअर ऑफ, पण ॲज अ हेड किंवा जो माणूस ती ब्रँड मॅनेज करतोय तो आमच्यापेक्षा कमी काम करतो. सो ते सगळीजण नेहमी मला बघतील की तुम्ही कधी उठता, कसं काम करता, कसं मॅनेज करता हे सगळं. हा नेहमी एक सरप्राईज फॅक्टर राहायला पाहिजे, म्हणून ते मला कॉन्स्टंटली बघतील पुटिंग इन एफर्ट. असं कधी नाही दिसणार की मग मी 1.5 तास लोळतच पडलीये, मग मी कामच करत नाही, किंवा मी त्यांना सांगायला कंटाळा आलाय, काय गरज आत्ता बोलायची, कन्सल्टेशन पोस्टपोन, असं कधी नाही ऐकणार ते माझ्या तोंडून. दे कीप लिसनिंग. फार ऐकली 5 मिनिटाची फक्त मी नॅप घेऊ, मला आता सक्त गरज आहे, जस्ट क्लोज माय आयज, 5 मिनिटात मला उठवा अँड आय विल बी बॅक. सर एफर्ट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इंटेलिजंट एफर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे माझे गुरु म्हणतात की तुला स्विमिंग शिकायचं आहे ना, तर एफर्ट स्विमिंग मध्ये लाव. तू दररोज जाऊन वॉकिंग करून उपयोग नाहीये. मग तुला जर मायदुजाला एक ब्रँड बनवायची आहे आणि ऍक्च्युली त्या ब्रँडचं मोटिव्ह काय ते खूप क्लिअर पाहिजे. तर माझ्या मायदुजाचं मोटिव्ह खूप सिम्पल होतं, कॅन आय हेल्प इनफ वुमन टू मेक मदरहूड कॉन्फिडंट. आणि मग त्याचे जेवढे अँगल असतात ते मायदुजा शिकवे. आणि मला ती जर्नी त्यांच्याबरोबर चालायची. मी युजली आपल्या म्हणजे प्रेग्नन्सी क्लासेसमध्ये पण 7 कपल 8 कपल वेअर आय वॉक विथ दम. काल 2 कपल्सची नॉर्मल डिलिव्हरी झाली, एक ऑस्ट्रेलियामध्ये आणि एक इंडियामध्ये. मला माहिती आहे तिला घरी त्रास झाला, मग ती गेली, मग काय झालं. सो मला ती जर्नी त्यांच्याबरोबर चालायची. सो इंटेलिजंट एफर्ट. करेक्ट. म्हणजे आपण जे म्हणतो की गाढव मेहनत नाही झाली पाहिजे, ती प्रॉपर इंटेलेक्च्युअल एफर्टच झाले पाहिजे. डायरेक्शन, योग्य दिशेने कष्ट झाले पाहिजे. सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कन्सिस्टंटली झाले पाहिजे. कन्सिस्टंटली डायरेक्टेड, इंटेलिजंट, सेल्फ मोटिवेटेड एफर्ट्स. म्हणजे रोजच्या रोज ते जे काम आहे ते आपण केलंच पाहिजे, ब्रेक न लावता. एक खूप सिंपल गोष्ट, प्रॉब्लेम मला ती गाडी नाही बनायचंय ज्याला 10 वेळा किक मारल्यानंतर ती गाडी स्टार्ट होते. मला ती गाडी बनायचंय ज्याला एक मस्त स्टार्टचं बटन आहे, दाबलं की गाडी स्टार्ट होते. येस. आय एम अ सेल्फ मोटिवेटेड व्हेइकल. वाव. जो प्रॉपर सीडी असाई करून जी इच्छा आहे, जी आयडिया आहे त्याला तिथपर्यंत घेऊन जातो. तुझ्या प्रश्न पॉइंट ऑफ व्ह्यू काही मेजर अडथळे जे मायदुजाला आले या जर्नीमध्ये, एक मला अकाउंट्स मधलं काहीच कळत नाही. दुसरं मला प्राइसिंग मधलं काहीच कळत नाही. तिसरं मला असं वाटतं की ठीक आहे ना, म्हणजे मी मोकळी बसली आहे ना, बोला ना अर्धा पाऊण तास, काही प्रॉब्लेम नाही, आय टॉक अँड आय हेल्प. तर प्रत्येक गोष्ट मॉनिटाईज आपण केली पाहिजे ही इच्छा पण माझ्या मनात नाही. आणि तो पण कधी कधी त्या जर्नीमध्ये लोक टेकन फॉर ग्रँटेड करतात. खूप वेळा पैशासाठी, खूप वेळा केलेल्या एफर्टसाठी, खूप वेळा केलेल्या कामासाठी पूर्ण क्रेडिट कोणीतरी अजून क्लेम करणं, किंवा पायरसी पॉइंट ऑफ व्ह्यू आपण म्हणतो, किंवा मायदुजा वेबसाईट वरती कित्येक वेळा सायबर अटॅक आणि ह्या गोष्टी ज्या झाल्या ते खूप डिफिकल्ट होतं घ्यायला. म्हणजे मला असं वाटतं की, आणि असं होत नाही की एखाद्या माणसाला फक्त पॉझिटिव्ह कमेंट्स मिळतात. हो, असं होतं कधी कधी की एखादा माणूस की नाही मी हे केलं पण याचा मला काहीच उपयोग नाही झाला. सो आय ऑनेस्टली, म्हणजे एक तर गुगल रिव्ह्यूला एक कमेंट आहे जिथे त्यांनी सांगितलं की आय हॅड अ कन्सल्टेशन विथ श्रेया ज्याची मला हेल्प नाही झाली. तर मी फक्त टीमला सांगितलं प्लीज फाइंड आउट हर नंबर. मी तिचा नंबर घेतला आणि टीमला सांगितलं प्लीज रिफंड हर मनी फर्स्ट त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी. आणि मी तिला सांगितलं की तू जाऊन रिव्ह्यू चेंज करणं इट्स नॉट द टार्गेट ऑफ रिव्ह्यू. देन वाय यू आर कॉलिंग मी, आय विल नॉट चेंज माय रिव्ह्यू. म्हणजे नाही तू करू पण नको, मला फक्त तुला एवढं विचारायचंय की कुठे तुला मदत पाहिजे होती आणि मायदुजा कुड नॉट डू. एवढं जर फक्त मला कळलं तर प्रॉब्ली नेक्स्ट टाइम ऑनवर्ड्स मी जास्त बेटर मदत करू शकेन. करेक्ट. सो प्रत्येक चॅलेंज मला हे शिकवून गेलं की स्वतःकडून जास्त अपेक्षा करायला पाहिजे. आणि हे थोडे थोडे डिफिकल्टीज ज्या येतात आयुष्यात, इट्स पॉझिटिव्ह, व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. करेक्ट करेक्ट. पण हा जो माइंडसेट आहे तो तुमचा कसा झाला? कारण की मी आत्ता तुमची जी थ्रूआउट जी जर्नी ऐकते ना, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस मला हेच कळतंय की एखादा प्रॉब्लेम समोर आहे तर त्याच्यातून तुम्ही सोल्युशन काढलं आहे आणि तुमचा जो त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही असं कधी नाही तुमचं झालं की बापरे आता हा प्रॉब्लेम आहे, आता मी काय करू, किंवा बाबा माझं संपलं सगळं, असं नाही झालंय. तर तो दृष्टिकोन तुमच्याकडून महत्वाचा म्हणजे कुठून आला? एक लाईन प्रॉब्ली दॅट लेट प्रॉब्लेम्स कम्स फ्रॉम एव्हरीवेअर, सोल्युशन विल कम फ्रॉम मी.
वाव. तो एक थॉट आहे मनात की प्रॉब्लेम सगळीकडून येऊ दे पण सोल्युशनसाठी मी उभी असेल. आणि ऑनेस्टली माझा नवरा म्हणतो की हिच्याकडे काही सोल्युशन नसतात सगळ्या गोष्टींचे. काहीचे असतात काहीचे नसतात. पण काय माहिती काय हिला तशी लोक भेटतात दे विल हेल्प हर विथ द सोल्युशन. गोष्टी वर्कआउट हा होतात. म्हणजे जेव्हा आपल्या डोक्यात असतं की नाही याचं उत्तर मला मिळून जाईल, इधर तुमच्याकडून मिळतं किंवा टीम मध्ये कोणाकडून मिळतं किंवा एक तिसराच माणूस आयुष्यात येतो की अरे तुझे इसमें हेल्प चाहिए क्या, रुक जा मेरे को पता है कोई. तो माणूस येतो, मदत करतो, सगळं करूनही जातो. म्हणजे फॉर दॅट मॅटर मायद्विजाचे पार्सल कुरिअर करायला आम्हाला इतका जास्त त्रास होत होता. कारण आपण हिलिंग प्रोडक्ट, बेबी फूड, बाळाचं कफ अँड कोल्ड रोल ऑन म्हणजे अशा गोष्टींवरती काम करतो जे आईला असं पाहिजे की मला पाहिजे 2 दिवसात. आणि ते नव्हतं पोहोचत. 4 दिवस 5 दिवस काही काही ठिकाणी 14 आणि 15 दिवस लागायचे आम्हाला कुरिअर पोहोचायला. बरोबर. मग आम्ही स्पीड पोस्ट ट्राय केलं, माझं एक प्रायव्हेट कंपनी ट्राय केली. आणि या सगळ्यामध्ये आम्हाला ती टीम मिळाली जिथे आता आम्हाला माहिती आहे की तुला बाय एअर पण पाहिजे ना तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पार्सल विल रीच यू. तुला 4 दिवस आहेत ना पार्सल विल रीच यू. करेक्ट. तर हा जो एक जर्नी असतो मला वाटतं की प्रॉब्लेम्स तेव्हा जास्त येतात जेव्हा मी प्रॉब्लेम्स फोकस करते. तुम्हाला माधवी विचारलं की खूप प्रॉब्लेम आहेत का श्रेया तुला मायद्विजामध्ये किंवा मायद्विजाची जर्नी पुढे नाही ऍक्च्युली. इट्स इझी नाही म्हणणार मी तुला पण भलती एक्साइटिंग जर्नी येते जेव्हा आपण प्रत्येक दिवसाला म्हणतो अरे आज काय नवीन शिकणार आहे. त्या थॉटने जेव्हा आपण पुढे जातो ना ते मला वाटतं खूप जास्त मदत करतं. करेक्ट. सो देयर इज नो डिफिकल्टी और प्रॉब्लेम. चॅलेंजेस होते त्याला ट्विस्ट अँड टर्न्स पोहोचलो. म्हणजे ना खरं तर असं म्हणतात की लोकांना ना आपलं चांगलं बघवत नाही. म्हणजे ना आपल्या भारतीयांचा तो माइंडसेट आहे की आपल्यासोबत जर काही चांगलं होत असेल ना तर आपल्याला असं वाटतं की बापरे माझ्यासोबत कसं असं एवढं चांगलं होतंय, टचवूड. तर ते तुमच्यामध्ये नाहीये. ते लहानपणापासूनच तुमच्यामध्ये असं आहे की बाबा हो माझ्यासोबत चांगलं होतंय आणि ते चांगलं होणं मी डिझर्व करते. इनफॅक्ट पार्ट 2 पण मला त्याच्याबरोबर चर्चा करायला पण खूप आवडतं. लोक म्हणतात ना जास्त बोलू नको दृष्ट लागते. करेक्ट. तो अगेन वन ऑफ माय लर्निंग ज्याच्यात म्हणतो तर तुम्ही ज्याच्यासाठी ग्रेटफुल आहात आणि ज्याच्याबद्दल चर्चा करतात आयुष्याला वाटतं ते तिच्या आयुष्यात जास्त व्हायला पाहिजे. वाव. सर मी भरभरून बोलते म्हणजे छान आज मज्जा आली, आज किती लोक आली, आज मी काय केलं, काय वेगळं केलं. सो काही चांगलं आय विल एक्सप्लेन इन 5 to 10 सेंटेन्सेस. काही चुकीचं निगेटिव्ह चॅलेंजेस आय फिनिश इट अप. म्हणजे प्रॉब्लेम मीटिंग बोलेल असं 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 प्रॉब्लेम मी 2-3 हे असं झालं, हे चुकीचं झालं, हे परत होतं कामाने एवढी काळजी घ्या. आणि मला कधी वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल आपल्या बाबतीत. असं मी रिसेंटली एक कन्सर्न सॉल्व्ह केला, फिनिश इट अप. त्याच्यानंतर लेट्स डिस्कस अबाउट व्हॉट इज गुड, व्हॉट्स प्लॅन, व्हॉट्स पॉझिटिव्ह. मग त्याची चर्चा पुढची 10-15 मिनिटं. म्हणजे आयुष्याला कळलं पाहिजे की याला काही जास्त भाव मिळत नाहीये, सारखं सारखं व्हायला नाही पाहिजे. चांगल्या गोष्टींना फारच भाव मिळतो यांच्याकडे. इनफॅक्ट मायद्वीच्या ऑफिसमध्ये एक घंटा आहे. सो आम्ही जास्त ऑर्डर निघाली घंटा वाजवतो, काउन्सिलिंग चांगली झाली घंटा वाजवतो, बॅचला जास्त लोकांनी घंटा वाजवतो. सो फॉर एव्हरीथिंग मंदिरची घंटा आहे प्रॉपर. आणि प्रत्येक जण जाऊन घंटा. आज सकाळी आम्ही इथे येत होतो, ऑफिस उघडलं, कॅमेरा घ्यायचा होता, घंटा बजाते का पहिल्यांदा 6 वाजता आपण इंटरव्ह्यू साठी निघतो, घंटा वाजवा. मस्त. तर आय थिंक एक्सपिरियन्स पॉझिटिव्हिटी अँड अलाव इट टू स्प्रेड. हे चांगलंच होतं यार लाईफ मध्ये. करेक्ट. मस्त. खरं तर ना बऱ्याचशा स्त्रियांचं म्हणजे आपला पॉडकास्टच आहे सेल्फ मेड सखी आणि आपण सखींसोबत संवाद साधत असतो. आणि स्त्रियांची ना खूप स्वप्न असतात की मला हे करायचंय ते करायचंय. पण बऱ्याचदा असं होतं की ती स्वप्न इथेच राहतात, ती कधी इम्प्लिमेंट होत नाही. त्याला कारणंही बरेच असतात जसं की फॅमिलीचा सपोर्ट किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज असतात अंगावरती, बऱ्याचशा गोष्टी असतात आणि मग त्यामुळे ते स्वप्न मागे राहून जातात. तर ते स्वप्न जर आपल्या डोक्यात असेल तर ते पूर्णत्वास कसं आणायचं तुम्हाला? 2 गोष्टी. स्वप्न बघायची हिंमत असेल तर ती पूर्ण करायची जिद्द पण असली पाहिजे. पण ती जिद्द अचीव करताना सगळी बाकीची लोक कॉम्प्रोमाइज करतील, माझे सासू सासरे ऍडजस्ट करतील, माझा नवरा ऍडजस्ट करेल, ह्या माइंडसेटनी स्वप्न नाही पूर्ण होत. मग आपलं डे टू डे लाईफ पूर्ण होतं. ठीक आहे ते ऍडजस्ट करतायत म्हणून नोकरी होते, ते ऍडजस्ट करतायत म्हणून बेसिक काहीतरी होतं. सर एक खूप वेगळा अनुभव मला एक 2-3 दिवसापूर्वी आला. मी पार्लरला होते आणि एका मुलीने मला विचारलं की तुम्ही काय करता. सो जस्ट शॉर्टमध्ये मी काय करते म्हटलं, तू काय करते. म्हणजे आय एम आर्किटेक्ट बाय प्रोफेशन.
मी म्हणलो मस्त ग, कसं चाललंय तुझं? नथिंग, मॅनेजिंग किचन अँड किड्स. ओके. अँड आय एम ओके माधवी. म्हणजे मला त्याच्यात काही चुकीचं नाही वाटत. हम्म. ह्यूज रिस्पेक्ट. माझ्या दोन्ही आया आहेत, माझी सिस्टर इन लॉ म्हणून आता हम्म. वर्किंग आहे, पण आधी ती पण. सो आपल्यापैकी भरपूर जणांच्या आयांनी किंवा दोन्हीपैकी एका पॅरेंट्सने हे केलेलं आहे. आणि घर आणि मुलं मॅनेज करणं किती घाम निघतो हे सगळ्यांना माहितीच असणार आहे. सो ते काही सोपा टास्क नाहीच आहे मुळात तो. म्हणजे त्या गोष्टीला मी घर आणि मुलं मॅनेज करते, मी बापरे घर आणि मुलं मॅनेज करते, ह्यूज रिस्पेक्ट फॉर यू असं माझ्या तोंडातून निघतं. पण तिच्या तोंडून ते तसं निघालं. तर मला असं वाटतं की तू कर ना, घर आणि मुलं कर मॅनेज, बिकॉज इट्स व्हेरी बिग थिंग. म्हणजे माझ्या दोन्ही मुली नॅशनल प्लेयर्स आहेत. एक चॅम्पियन्सला घडवणं हा आपल्या आपत एक विक्टरी फॅक्टर. पण तू त्याला तसं बघतीये का? सी मी डे टू डे आयुष्य कॉम्प्रोमाइज म्हणून नाही जगू शकत. म्हणजे मी एव्हरीडे असं नाही म्हणू शकत काय यार आता परत हे करायचंय मला. एव्हरीडे आय कॅनॉट टेल लाईफ की मी कॉम्प्रोमाइज करत जगते. हे फार महत्वाचं. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, सगळ्या जणी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही दुसरा माणूस येऊन तुझी स्वप्न पूर्ण नाही करणार. तुला तिथे उभं राहावं लागेल, तुला ती जिद्द दाखवावी लागेल आणि तुला ते सांगावं लागेल जगाला, नाही मला हे पाहिजे. तिसरी गोष्ट, जगाला परमिशन द्या ना तुमच्यासाठी 80% गोष्टी करायच्या त्यांच्या पद्धतीने. मी अजूनही देवळात गेले तर डोक्यावर पदर, रंगावर साडी असते माझी. पण माझे सासरे ट्रस्टी आहेत काही देवळांमध्ये, तर काही गोष्टी आहेत आणि मला करायला आवडतं. ते 80% गोष्टी तुमच्या पद्धतीने, तुमच्या स्टाईलने, आणि त्याला काही कॉम्प्रोमाइज नाही म्हणत. मग मदर इन लॉ टोल्ड की पाय टच करायचे, माझी सासू म्हणत नाही म्हणा, पण ठीक आहे ना, कर ना, फरक नाही पडत, त्याने त्यांना आनंद मिळतोय ना, लेट्स डू इट. 80% गोष्टी जगासाठी त्यांच्या पद्धतीने त्यांना आनंद मिळतो. 20% गोष्टी माझ्यासाठी, माझ्या टर्म्सवरती, ज्याने मला आनंद. तर मी स्वतःला विसरून काहीच करत नाही. मी श्रेयाला प्रिझर्व ठेवून चांगली आई बनली आहे, मी श्रेयाला प्रिझर्व ठेवून चांगली बायको बनली आहे, मी श्रेयाला प्रिझर्व ठेवून सून बनली, पण मी श्रेयाला विसरून काहीच बनले काहीच नाही. म्हणजे मी सून बनण्यात आणि किचन सांभाळण्यात, सकाळी 5:45ला माझा ट्रेनर येतो, तो 5:45 ते 5:7 माझा फिटनेस घेतो, मग मी 5:45ला किचन मध्ये जाते. राईट. मी माझं ड्रायफ्रूट घेते, माझी स्मूदी घेते, मग मी डब्याला तयारी करते. म्हणजे मुलींच्या डब्यात मला वेळच होत नाही काय खायला, मग तू 15 मिनिटं आधी उठ. बिकॉज तुझी काळजी नवरा नाही घेणार, तुझी काळजी सासू सासरे नाही घेणार, ती तुलाच घ्यावी लागणार आहे. आणि हे समजणं माधवी एक स्त्री म्हणून आपल्यासाठी फार जास्त महत्वाचं. सो ते जर आपलं झालं ना, तर तो कॉम्प्रोमाइज वाला ऍटिट्यूड नाही होत. चौथी आणि महत्वाची गोष्ट, म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट जो माझा नवरा म्हणतो, समूह आपण यूज टू झालोय बायका बायका म्हणून बसून गॉसिप करायला, माझ्या घरात कोणत्या गोष्टी अडचणीच्या आहेत, मला का जमत नाहीये, तो माझा नवरा ना मुलांसाठी वेळच देत नाही म्हणून मलाच पूर्ण वेळ द्यावा लागतो, माझे सासू सासरे कोऑपरेट नाही करत, ह्याच्या गोष्टी आहेत. माझा नवरा तर सगळ्यामध्ये नेहमी सांगतो, चल दाखव, मी तुला देतो ऑपॉर्च्युनिटी, तू त्याचं सोनं करून दाखवशील का. तर माझी सासू म्हणते, मी सुनेला बोट दिलं, तिने त्याचं सोनं केलं, मग मला हात द्यायला काही नाही वाटलं. वाव. आणि रिस्पेक्टिंग द रोल्स ऑफ मॅन. म्हणजे सून म्हणून मला अजूनही त्या गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत, न बायको म्हणून त्या गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत, आई म्हणून त्या गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत, आणि त्या मी केल्या पाहिजे. पण ते मी असं नाही समजत, बापरे मी हे सगळं करते. मग मला काही लोक ऑफिसमध्ये पण विचारतात, कसं काय सगळं करता हो तुम्ही, म्हणून नाही निघून जाते, याच्या पलीकडे माझ्याकडे टाइमपास करायला पण वेळ असतो, ते पण मी करते. असं नाही की मी मज्जा मस्ती सोडून दिली आहे. दिवसातून ऍटलीस्ट 15-20 मिनिटं असतात जेव्हा मला माहितीच नसतं मला करायचंय काय, मग मी टाइमपास करते. पण ते मी अर्न केलेलं टाइमपास. म्हणजे आय हॅव प्लेड माय रोल आणि आता मी टाइमपास करते. सो तो एक फील असला पाहिजे. म्हणजे माझ्या आयुष्यात दुसऱ्यांमुळे जर काही होत नसेल ना, तर दुसरे चुकीचे नाही, कुठेतरी मी चुकले त्या डायरेक्शन मध्ये. आणि एनी डे वी कॅन इम्प्रूव्ह. एनी डे तुम्ही आज ठरवा अँड यू कॅन स्टार्ट. ते महत्वाचं. पॉईंट नंबर 5 जो प्रॉब्ली प्रत्येक स्त्रीला माहिती असला पाहिजे, तो म्हणजे आयुष्यात नाही बोलायला शिका. नो बोलता आलं पाहिजे. ॲज सिम्पल ॲज माझ्या सासूबाईंनी मला परवा सांगितलं की हे जे नवीन कपडे आणलेत ते ऑल्टरेशनला देऊन परत आणून ठेव. म्हणलं मी आत्ता 2 दिवस जमणार नाही, मी बिझी आहे, सोमवारी दुपारी किंवा मंगळवारी दुपारी केलं तर चालेल. हे सांगता आलं पाहिजे.
एकदा काहीतरी माझ्या घरी कोणीतरी म्हणलं की हा काढा दररोज सकाळी बनवला गेलाच पाहिजे. म्हणलं नाही जमणार. म्हणे का किचनमध्ये तू असते केलंच पाहिजे सकाळी. म्हणलं नाही जमणार. सकाळी मुलींचा डबा असतो, माझं फिटनेस असतं आणि या दोन्हीच्या मध्ये मला तिसरी गोष्ट ऍड करायला आत्ता नाही जमणार. जर हे खूप महत्वाचं सकाळच्याच वेळेत असेल तर प्लीज तुम्ही मॅनेज करा. आणि जर तुम्हाला हे दुपारी चालणार असेल तर मी दुपारच्या ह्या टायमिंगमध्ये देऊ शकते. मी अलार्म लावून देईल, काळजीपोटी देईल, वेळेवर देईल. पण हे माय वे इज हायवे असं मी पण करत नाही आणि मी दुसऱ्या कोणाला माझ्या आयुष्यात माय वे इज हायवे करू पण देत नाही. वा, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मला नो बोलणं अगदी व्यवस्थित जमलंय. माझ्या नवऱ्याने मला नो बोलणं अजून चांगलं शिकवलं. वा, तो मला नाही म्हणतो, मी तुला विचारतो ना वेळ आहे का, सांग की वेळ नाही. म्हणलं नाही सिद्धार्थ, करते ना, मॅनेज करते. का मॅनेज करते? तुला तुझ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत का? जेव्हा ऍडजस्ट करायचं असेल तुला सांगेल ना की महत्वाचं ऍडजस्ट कर. यू आर नॉट हिअर टू ऍडजस्ट. प्लॅन आणि प्लीज नो बोलणं शिका. मुलांना पण, सासू सासऱ्यांना पण. प्रोफेशन मध्ये जर तुम्ही जॉब करत असाल प्लीज नो बोलणं शिका. नाही वो बॉस बहुत असाइनमेंट देतात, नाही होणार. कळायला पाहिजे. नाही होणार. येस. आणि हे खरं तर खूप मोठं स्किल आहे. पोलाइटली नो बोलणं हे खूप मोठं स्किल आहे आणि ते नाही जमत सगळ्यांना. म्हणजे स्त्री असू दे पुरुष असू दे नाही जमत. आणि लोक कंप्लेंट पण करतात की बाबा मला नाहीच बोलता येत नाही. पण खरं ते शिकणं खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यामुळे खूप वाट लागते खरं तर. नाहीच माधवी, जर तू नाही बोलून आनंदाने करत असेल ना तर दॅट्स गुड. जसं मी मुलींना नाही नाही म्हणत. म्हणजे मला आवडतं जेव्हा त्या म्हणतात की मम्मा तू आज हीच डिश बनव. राईट. मला आवडतं ते करायला. तुम्ही मला सिद्धार्थ म्हणतो कधी कधी, सिद्धार्थ माझा नवरा म्हणतो की नाही म्हण ना, ठीक आहे नको करू आज तुला कंटाळ. म्हणलं नाही ठीक आहे, ते कधीतरीच सांगतात आय शुड डू इट. पण मला नाही बोलायचं आणि मी बोलत नाही, ती फेस खूप वाईट. राईट राईट राईट. ओके, बाय द वे मी माझं सेंटेन्स चेंज करते. तुम्ही स्त्री असू दे पुरुष असू दे प्लीज नाही बोलायला शिका. जनरल एक्झाम्पल दिला कारण खूप लोकांच्या तोंडून मी ऐकते की मला नाहीच बोलता येत नाही, त्यामुळे महत्वाचं आहे. येस. आणि माझा पुढचा प्रश्न आहे की या जर्नीमधून ऑफकोर्स तुम्हाला खूप चांगले एक्सपिरियन्सेस आले असतील, खूप वाईट एक्सपिरियन्सेस आले असतील आणि तुम्ही खूप चांगल्या गोष्टी केल्या पण असतील ज्याच्याबद्दल तुम्हाला स्वतःबद्दल खूप प्राऊड फिलिंग आहे. आणि काही चुका सुद्धा झाल्या असतील तुमच्याकडून. माणूस आहे, चुकणारच आणि त्या चुकांमधूनच आपण शिकतो. तर त्या दोन्ही गोष्टी काय होत्या? म्हणजे काय चुका झाल्या ज्या तुम्ही पुन्हा आयुष्यभर लक्षात ठेवाल आणि काय तुम्ही चांगलं केलं जे सुद्धा तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल आणि ते कायम तुमच्या सोबत राहील? लवली. आधी चुकांपेक्षा लर्निंग एक्सपिरियन्सेस बद्दल बोलते. एक क्यूट फंडा आहे माझ्या लाईफचा. अगेन माझं लर्निंग आहे माझ्या गुरूंकडूनच की ॲट द पॉइंट ऑफ नॉलेज, मला जेव्हा कळलं की ही गोष्ट बरोबर आहे किंवा चुकीची आहे, मी जर मागे बघितलं आयुष्यात तर मला खूप गिल्टी फील होतं. आयुष्यपत कसं काय मी करू शकले, किती वाईट केलं मी, बापरे मी कसं करणार आता मॅनेज. किंवा ॲट द पॉइंट ऑफ नॉलेज जर मी पुढे बघितलं तर मला अपॉर्च्युनिटी दिसते. म्हणून मी कोणतीही गोष्ट ज्या दिवशी मला कळली की ही मिस्टेक आहे, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते बरोबरच चाललंय ना. मला ज्या क्षणी कळलं की दिस इज अ मिस्टेक, ब्लंडर झाले माझ्या हातून, मी मागे नाही बघत, मी पुढे बघते. म्हणजे आतापासून पुढे तसं नाही होणार. ही खूप महत्वाची लर्निंग. 3 महत्वाच्या चुका ज्या मी आयुष्यात केल्यात. मी काही ठिकाणी ओव्हर कमिटमेंट ऑफ मनी केलेलं आहे काही जणांच्या बाबतीत, काही कमिटमेंटच्या बाबतीत, जे मला कळलं की वी शुड वर्क ऑन इट. म्हणजे असं नाही की आपण ओव्हर पे करतो एखाद्याला, आपल्याला मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे ते समजून घेऊन करणं खूप जास्त महत्वाचं. कारण आपणच समोरच्याला त्या सवयी लावतो आणि मग ते परत तोडायला जेव्हा आपण, म्हणजे मराठीत आपण म्हणतो ना तोंड दिसतं. जेव्हा तुम्ही ओव्हर कमिट करता एखादी गोष्ट आणि आपल्याला कळतं की नाही हे नाही झेपत आहे, हे आपल्या ब्रॅकेटमध्ये बसतच नाही किंवा हे परवडण्यासारखं नाहीये आपल्याला. सो कॅल्क्युलेटिव्ह रिस्क हा जो एक प्रकार असतो, रिस्क घ्यायची पण ती थोडीशी कॅल्क्युलेटिव्ह असली पाहिजे. ही एक महत्वाची गोष्ट मी शिकले. म्हणून आत्ताच्या घडीला आय हॅव अंडरस्टूड समथिंग. पुढच्या 2 महिन्याचे मायदुधाचे जे काही एक्सपेन्सेस असतील, जे काही अगदी मिससेलिनियस पकडा तुम्ही, ते नेहमी माझ्या बँक अकाउंटमध्ये असतात नेहमी. म्हणजे तो पैसा जोपर्यंत बँक अकाउंटमध्ये आहे तोपर्यंत मी म्हणते की नाही आता माझ्याकडे पैसे नाहीयेत, संपले. ऍक्च्युली माझ्याकडे 2 महिन्याचा बॅकअप नेहमी आहे. मी त्या स्ट्रेस सिच्युएशन मध्ये कधीच जात नाही. सो आय हॅव इन्शुअर्ड दॅट ते मी करेन. दुसरी महत्वाची गोष्ट जी मी शिकले अक्रॉस द जर्नी, ऑर रादर वन ऑफ द ब्लंडर दॅट आय डिड वॉज प्रेझेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट.
म्हणजे मी आयुष्यात काही इनिशियल डेज मध्ये प्रेझेंटेशनला तेवढं महत्व दिलं नाही. प्रेझेंटेशन कोणाचं श्रेय? सगळ्या गोष्टींचं, पीपीटीचं, माझं, मी जशी बोलते त्याचं, एखादं पॅकेज, सो मायदुजाचे सगळे प्रोडक्ट्स, म्हणजे तुम्ही बेबी फूड पासून बेबी कॉस्मॅटिक्स, आईला लागणाऱ्या गोष्टी, हिलिंग प्रोडक्ट्स, आपल्याकडे शेवग्याच्या शेंगाचे नूडल्स आहेत मॅगी सारखे, अँड दे आर ब्रिलियंट ॲट टेस्ट. म्हणजे ते सगळं कसं जातं कस्टमरला, त्याच्यावर थँक्यू कार्ड कसं जातो, ते पॅक कसं होतं, ह्याच्यावरती रिसेंटली आम्ही टीमने खूप काम केलंय. एखादा माणूस फोनवर कसा बोलतो, काय एक्सप्लेन करतो, इन्स्टाचं तुमचं पेज कसं दिसतं, युट्यूबचं पेज कसं दिसतं, या सगळ्या ऍज अ टीम. इट्स डेफिनेटली नॉट मी, पण खूप काम झालंय. तर मला एक दुसरी जो मिस्टेक होती, प्रेझेंटेशन इज इम्पॉर्टंट. जो दिखता है वो बिकता है. आणि माझ्यासाठी जर मी नाही बोलले, माझ्या प्रोडक्ट बद्दल मी अजूनही कंप्लेंट आहे माझ्या टीमला त्या बाबतीत, की दीदी आपले प्रोडक्ट इतके चांगले, म्हणजे देर आर इनफ नंबर ऑफ पीपल ज्यांनी बाळासाठी मायदुजा सोडून काहीच वापरलेलं नाही, किंवा मायदुजा का नया कोर्स आहे की हा लिहिलो अशी. इतका ट्रस्ट आहे दीदी, तुम्ही बोला त्याबद्दल. माझे गुरु म्हणतात, जर तुमच्याकडे काही चांगले आणि तुम्ही त्याच्याबद्दल नाही बोललात तर तुम्ही मिस्टेक करताय, तुम्ही जस्टिस नाही करताय तुमच्या पुढे. सो दॅट्स अ सेकंड लर्निंग, प्रेझेंटेशन इज इम्पॉर्टंट. आणि तिसरी मिस्टेक दॅट आय हॅव डन, की स्वतःबद्दल आणि स्वतः जे चांगलं ऑफर करताय त्याच्याबद्दल बोलण्यात लाज बाळगायची गरजच नाही. तर तुला माहितीये तुझा प्रोडक्ट जेन्युइन आहे आणि इट कॅन डू वंडर्स टू पीपल जे वापरतील या गोष्टीला, आणि तो तेवढ्याच जेन्युनिटी. ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन चॅलेंजेस मध्ये मी बोलेल, पण तो एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे. जर तुमच्याकडे चांगला प्रोडक्ट आहे, तो विकायची जबाबदारी तुमची, आणि त्याच्याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे. तुमच्यासाठी अजून कोणी नाही बोलणार. सो हे माझ्या की लर्निंग, किंवा रादर मी तुला म्हणेल ठोकर खाके सीखी, हे ते 3 फॅक्टर आहेत. मेजर चॅलेंजेस मध्ये जे ऑर्गनायझेशन चॅलेंज आहे, त्याच्यात एक चॅलेंज फॉर मी वॉज गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन्स, ज्याच्याबद्दल क्लॅरिटी, कसं काय कुठे मिळतील. पण त्याच्यासाठी देणार हॅड अ टीम, ज्याने ते सगळं. आता आपले प्रत्येक फूड प्रोडक्ट पण गव्हर्नमेंट लॅब सर्टिफाईड आहेत न्यूट्रिशनसाठी. ISO सर्टिफाईड लागतं, तर तुमचं ब्रँड रजिस्ट्री लागते, आणि त्याचा ना एक रिन्युअल असतो डॉक्युमेंटेशनचं, त्याचे रिमाइंडर्स सेट करा, ते सगळं मी शिकते. ईमेल चेक करणं ऑन अ एव्हरी डे बेसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो एक चॅलेंज होता माझ्या आयुष्यात, कारण ती मला सवय नव्हती, ती मी सवय करून घेतली. तर आयुष्यात कीप स्मॉल थिंग्स स्मॉल, बिझनेसमध्ये नथिंग इज स्मॉल. प्रत्येक गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. जी गोष्ट रिकरंट आहे त्याला सिस्टम लावून टाका, सोपं जातं. म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ जातो, तो ह्या दिवशी जातो, इट्स अ सिस्टम. करेक्ट, ती लागली आहे, ती सेट झाली. जी गोष्ट रिकरंट नाही, स्टँडर्ड ऑफ ऑपरेशन्स आपण त्याच्यावरती काम करा. आणि जी गोष्ट रेग्युलर नाही, नवीन आहे, म्हणजे आता युट्यूब व्हिडिओचा कंटेंट काय, तो नवीन आहे, त्याच्यावरती स्वतःची एनर्जी जास्त द्या. सो दॅट विल हेल्प यू. मोनोटोनस काहीच नको यार, आज मी काहीतरी नवीन केलेलं पाहिजे. अमेझिंग अमेझिंग. सो थँक्यू सो मच. खूप महत्त्वाचा पॉडकास्ट होता हा. म्हणजे तुमची स्वतःची जी जर्नी आहे ती खरंच खूप इन्स्पायरिंग आहे, आणि मला म्हणजे आपल्या ऑडियन्सला तर ऑफकोर्स त्याच्यातून खूप शिकायला मिळालंच आहे, आणि पर्सनली मलासुद्धा याच्यातून भरपूर शिकायला मिळालं आहे. आणि नक्की तुमच्याकडून आज मी जे शिकली आहे ना, ते मी पुढे माझ्या आयुष्यात नक्कीच इम्प्लिमेंट करेन. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या कधीतरी आपल्याला पण माहिती असतात, पण आपल्याला ते त्याचं रिअलायझेशन नसतं, त्या गोष्टी तुम्ही आज रिअलाईज करून दिल्या, आणि खरंच खूप म्हणजे माझ्यासाठी पर्सनली खूप महत्त्वाचा होता हा पॉडकास्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो आणि मच. एखाद्या व्यक्तीसाठी हे जे तुमच्याकडून जे शिकलंय ना, ते लाईफ चेंजिंग असू शकतं. खरं तर खूप छोटे छोटे आणि खूप महत्त्वाचे लेसन्स होते. मीन्स अ लॉट. मला ते नावच खूप छान आवडलं माधवी, की सखी सेल्फ मेड जे तुम्ही म्हणता, येस येस, ते जर्नीला कुठेतरी हे सांगतं की ऍक्च्युली आपण स्वतःला क्रिएट करू शकतो. एक्झॅक्टली. आणि थँक्यू टू एव्हरीबडी जे हा पॉडकास्ट बघतात, आणि ती मायदुजा फॅमिली ज्यांच्यामुळे मायदुजा आहे. येस. सो इट मेंट अ लॉट. थँक्यू. म्हणजे त्यांच्या पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती त्यांना मदत होणार आहे या पॉडकास्टची. जाता जाता त्यांना एक काय, आपल्या ज्या सखी आहेत त्यांना काय एक तुमच्यातर्फे ॲडवाईस द्याल, किंवा काय एक मेसेज द्याल? तू कमाल आहे एवढं लक्षात ठेव. आणि एक क्यूटशी सेंटेन्स माझ्या एका मित्राने मध्ये वापरली होती,
टाइगर अभी जिंदा है, ना थका है ना रिटायर हुआ है. तर आपल्या आतली जी टायगरच आहे ना ती अजून जिवंत आहे. वा. नाही थकली आहे, नाही दमली आहे आणि नाही रिटायर झाली. म्हणून काम करत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही एवढं पुण्यावरून आज आला आणि वेळ दिला आणि इतका छान आजचा आपला जो पॉडकास्ट आहे तो झाला. आय विल बी फॉर एव्हर ग्रेटफुल फॉर दिस. थँक्यू Honored. सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.